ओके, ठीक आहे. सो वेलकम टू द टुडे सेशन. आज आपल्या सेशनमध्ये आपल्याला 2 तास जनरेटिव्ह एआय बद्दलचे जे काही टाइप्स आहेत आपल्याला ते बघायचं आहे. आतापर्यंत आपण काय बघितलेलं आहे मॅडम, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण ज्यावेळेस बोलतोय, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये फक्त आपण एक सिंपल डेफिनेशन परत परत मी सांगतोय, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस व्हावी. ठीक आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अर्थ आपण कोरिलेट करून सांगू शकतो विद्यार्थ्यांना, किंवा आपण बघू शकतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय असतं, की कोरिलेट करा ह्युमन इंटेलिजन्स आहे. तर आपण आपला ब्रेनचा वापर करून जे काही कामं करत होतो, आता आपण जेव्हा एक्सपेक्ट करतोय की मशीननी त्यांचे डिसिजन स्वतः घेऊन काही निर्णय घेऊन पुढे पुढे जात राहावं प्रोसेसमध्ये. ठीक आहे. तर अशा मशीनला जर टेक्नॉलॉजी मला द्यायच्या आहेत, तर त्या टेक्नॉलॉजीला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणू शकतो. ठीक आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज नथिंग बट अ सिम्पल टेक्नॉलॉजी वेअर यू गिव्ह अ डिसिजन पॉवर टू युअर मशीन. Artificial intelligence is a simply what we can say technology, a trending technology, latest technology, where we give power to our machines, where they can take their own decisions, and based on their decision they can have their own process ongoing. म्हणजे काय आहे, उदाहरण घ्या की तुम्हाला एक प्रोसेस सांगितली आहे की तुम्हाला रोज कॉम्प्युटर लॅबमध्ये यायचं आहे, 4 PC ऑन करायचे आहेत. 4 PC ऑन केल्याच्या नंतर तुम्हाला माझं लाईव्ह ट्रेनिंग लेक्चर बघायचं आहे आणि त्यानुसार टास्क परफॉर्म करायचे आहेत. आता हे सिमिलर गोष्ट इमॅजिन करा, तुम्हाला कधी लेट झाला तर तुम्ही असं इमॅजिन करू शकता का की तुमच्यासाठी कोणीतरी हे करून देईल? करू शकतो. कसं? फॉर एक्झाम्पल तुमचे जर असिस्टंट असले असते, किंवा एखादा पिऊन आहे, किंवा एखादा लॅब असिस्टंट असतो, करेक्ट? तर लॅब असिस्टंट येतोय आणि लॅब असिस्टंट तुमच्यासाठी पीसी तुम्ही येण्याच्या आधीच ऑन करून ठेवतोय आणि गुगलचा टॅब पण ओपन करून ठेवतोय. तर काय होईल? सिंपल आहे की तुम्हाला अशा गोष्टी मदत करतील तुमच्या पूर्ण प्रोसेसमध्ये कंप्लीट करण्यासाठी. बरोबर आहे ना? तुम्हाला एक प्रोसेस दिली होती, ती प्रोसेसमध्ये थोडी थोडी कुठं कुठं मदत होऊ शकते, तुम्ही असं बघतात. आता सेम इमॅजिन करा की जर एआय टेक्नॉलॉजीनं जर असं झालं असतं तर चाललं असतं का? व्हेरी गुड. तुम्हाला लॅब असिस्टंटची गरज नाहीये, त्याला सॅलरी द्यायची गरज नाहीये, काहीच गरज नाहीये. सो व्हॉट यू कॅन डू इज, तुम्हाला जर तुमच्या स्मार्ट वॉचमध्ये असं फीचर दिलं, किंवा मोबाईलमध्ये असं फीचर दिलं, की तुम्ही ऐकलं असेल मोबाईलमध्ये एक फीचर असतं की घरातल्या लाईट, फॅन चालू आहेत का बंद आहेत हे तुम्हाला ओळखता येतं, आणि त्यावरून तुम्हाला एका बटनच्या क्लिकनी एका रेडियसमध्ये, कुठूनही नाही करता येत, पण एका सर्टन रेडियसमध्ये तुम्ही आयओटीच्या माध्यमातून आपल्या घरातील लाईट फॅन बंद करू शकता. हे फार जुना ह्याचा प्रयोग आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की तुम्ही जर घराच्या बाहेर निघालात आणि तुम्हाला असं वाटलं की अरे मी फॅन विसरले का बंद करायचा, अरे मी लाईट बंद करायचं विसरलोय का, गीझर बंद करायचं विसरलोय का, किंवा वॉशिंग मशीन सुरूच आहे का, काही पण अशा गोष्टी ज्या इलेक्ट्रिकली ड्रिव्हन आहेत, तर तुम्ही काय करू शकताय? तुम्हाला परत घरामध्ये यावं लागतं आणि घरामध्ये आल्याच्या नंतर परत चेक करावं लागतं की ह्या गोष्टी म्हणजे ऑन आहेत का बंद आहेत, आणि त्यानुसार तुम्हाला ऍक्ट करावं लागतं. तर आयओटी, इंटरनेट ऑफ थिंग, आयओटी, ठीक आहे, हा एक सिंपल प्रयोग आहे. ठीक आहे, ही एक सिंपल टेक्नॉलॉजी आहे. आपण ह्याच्यावरती पण नंतर येणारच आहोत. जर तुम्हाला माहित असेल तर व्हेरी गुड. आयओटीचा अर्थ तुम्हाला इंटरनेट ऑफ थिंग्स असं माहित असेल. अशी टेक्नॉलॉजी आहे की ज्याने थ्रू तुम्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला सेन्सर्स किंवा सेंडर्स आणि रिसिव्हर्सच्या माध्यमातून जॉईन करतात. म्हणजे तुम्ही जर घराच्या बाहेर पडलात तर तुमच्या मोबाईलमध्ये एक असं ऍप्लिकेशन आहे जे तुम्हाला चेक करून सांगतंय की फक्त तुमच्या घरातले लाईट फॅन ऑन आहेत का नाही, बेडरूम मधले, इथले तिथले सगळं असं सेपरेट सेक्शन वाईज. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर तुमच्या फोनमधूनच ते फॅन वगैरे बंद करता आले तर व्हेरी गुड, फोनमधूनच सुरू करता आले तर व्हेरी गुड. पण देर आर सम लिमिटेशन फॉर दॅट. यू शुड बी इन रेडियस ऑफ 30 मीटर्स, 20 मीटर्स, 10 मीटर्स. ठीक आहे, तुम्ही त्या फॅनच्या 10 मीटर दूरच असले पाहिजेत, 30 मीटरच्या दूर असले पाहिजेत, वगैरे वगैरे. इमॅजिन करा, एआयच्या माध्यमातून पण तुम्ही जर असं करू शकलात तर चालेल का? व्हेरी गुड. सो
ह्याचं एक लेटेस्ट उदाहरण मी तुम्हाला देतो. तुम्ही अलेक्साला ओळखता? अलेक्सा काय आहे? अलेक्सा नावाचं गोष्ट आहे. अलेक्सा नावाची गोष्ट ओळखता का? व्हॉट इज अलेक्सा? अलेक्सा जर तुम्ही ऐकून असाल किंवा नसाल तर मी तुम्हाला ओळख करून देतो की अलेक्सा काय आहे. तर अलेक्सा नावाची एक टेक्नॉलॉजी अमेझॉन कंपनीने बिल्ड केलेली आहे. ठीक आहे. दिस इज नॉट अ डिव्हाइस. ठीक आहे. अलेक्सा नावाचं एक टेक्नॉलॉजी आहे. जसं जर तुम्ही ऐकलं असेल की मार्वल, मला नाही वाटत आहे की तुम्ही म्हणजे मार्वल ऐकलं आहे का? मार्वल मूवीज जे काही निघतात किंवा जे काही कॅरेक्टर्स आहेत मार्वलचे, ते नाही ऐकले. ठीक आहे, ओके. मग अलेक्सा तुमच्यासाठी बेस्ट उदाहरण आहे की जसं सुपरमॅन, बॅटमॅन, आयर्न मॅन असं जर तुम्ही कधी ऐकलं असेल तर त्यापैकी जो आयर्न मॅन आहे त्याच्याकडे पण एक प्रकारचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स पहिलेपासूनचं होतं. ठीक आहे. आपले हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आत्ता खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आलंय. पण ह्या कॅरेक्टरमध्ये, हे जे कार्टून कॅरेक्टर आहे किंवा मूवी कॅरेक्टर आहे, ह्या मूवी कॅरेक्टरमध्ये हे पहिलेपासून होतं, खूप पहिलेपासून. आणि त्याच्यामध्ये दाखवलेलं गेलं आहे की तुम्ही जे काही टेक्नॉलॉजी आहे ती फक्त एका एआयच्या माध्यमातून कसं करू शकताय. तर सेम गोष्ट जर मी तुम्हाला रिलेट करायला गेलो तर अलेक्सा नावाची एक टेक्नॉलॉजी आहे जी की तुमचा असिस्टंट म्हणून बिहेव करू शकतं. ठीक आहे. ह्याचं एक व्हेरी सिम्प्लिफाईड जर एक्झाम्पल द्यायला गेलं तर गुगल असिस्टंट आहे. ठीक आहे. गुगल असिस्टंट नावाचं एक टेक्नॉलॉजी आहे जे तुमच्या मोबाईलमध्ये आहे. तुम्ही जर अँड्रॉइड मोबाईल वापरत असाल तर. करेक्ट. आणि हे काय आहे गुगल असिस्टंट? गुगल असिस्टंट एक अशी टेक्नॉलॉजी आहे की जे तुम्ही जर तुमच्या मोबाईलवरती म्हणलात फक्त ओके गुगल तर ती ऑन होते. आणि ओके गुगल मध्ये तुम्ही जे काही प्रश्न विचारले, प्लीज कॉल टू निशा मॅडम, तर ते निशा मॅडमला कॉल लावतं. जर माझ्या फोनमध्ये निशा मॅडम म्हणून सेव्ह येतं, प्लीज कॉल टू रोहन, तर माझ्या फोनमध्ये जो कोणी रोहन आहे त्याला कॉल लावला जातो. किंवा ओके गुगल प्लीज फाइंड मी मुंबई टू पुणे डिस्टन्स, तर ते लगेच काय होतं, ह्या गोष्टी सगळ्या गुगल ऐकतं तुमचं आणि त्यानुसार ते प्रोसेस करून तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. असं एक फीचर आहे. तुम्ही बघितलंय का कोणी कधी? पाहिलंय? व्हेरी गुड. तर जसं गुगल असिस्टंट मी म्हणतोय ना, सेम टाईपचा अलेक्सा पण आहे. अलेक्सा जर तुम्ही पाहिला असेल तर व्हेरी गुड. जर तुम्ही पाहिलं नसेल तर मी तर म्हणतोय तुम्ही पहा. बिईंग अ कॉम्प्युटर टीचर तुम्हाला असं एक गोष्ट कळाली पाहिजे की तुम्हाला जेवढे जास्त गॅजेट्स, प्रोजेक्ट्स, तुम्हाला जेवढे जास्त स्वतः हँड्स ऑन एक्सपिरियन्स होतील तेवढं जास्त आपण विद्यार्थ्यांना शिकू शकतो. ठीक आहे. तर तुमच्याकडे प्रत्येक गॅजेटची माहिती ऍटलिस्ट लाईफमध्ये एकदा तरी पाहिजे. तर अलेक्सा नावाची एक अशी गोष्ट आहे जी टेक्नॉलॉजी आहे जी की अमेझॉन काय करतं, वेगवेगळ्या डिव्हायसेसमध्ये टाकू शकतं. स्पीकरमध्ये टाकू शकतं, स्मार्ट वॉचमध्ये टाकू शकतं, ठीक आहे, मोबाईलमध्ये टाकू शकतं. जे काही इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स आहेत त्यामध्ये ते सगळे आपले जे काही अलेक्साच्या टेक्नॉलॉजीज आहेत, फीचर आहेत, त्या आपण इन्सर्ट करू शकतोय. ठीक आहे. मग ह्याचा उपयोग काय आहे? आपण इन्सर्ट करून काय करणार आहोत? अलेक्सा टेक्नॉलॉजी आपण इन्सर्ट करून असं काय करणार आहोत? म्हणजे व्हॉट इज अवर इंटेन्शन? आपण का करतोय हे सगळं, निशा मॅडम? व्हेरी गुड. ठीक आहे. तर आपल्याला जर कुठं जाता येत नाहीये तर अलेक्सा आपल्याला फक्त एक असिस्टन्स देतोय. म्हणजेच काय करतोय, अलेक्सा नावाची एक अशी टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्यामध्ये तुमचे कामं सोपं करतात. बरोबर. मग त्याचे कुठपर्यंत स्कोप आहे आपण असं बोलू शकतो. ठीक आहे. तुमचे कामं सोपे म्हणजे कोणते कामं सोपे? तुमचा स्कोप कुठपर्यंत आहे म्हणजे
ही टेक्नॉलॉजी तुम्हाला कुठपर्यंत मदत करू शकते, काय काय असे टास्क आहेत, क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये ही टेक्नॉलॉजी तुम्हाला मदत करू शकते. मग तसं बघायला गेलं तर मी जे आत्ता तुमच्या समोर टाकलेलं आहे, आय एम वॉन्ट टू टॉक अबाउट दिस. बाकी जे बेसिक फीचर आहे ते तुम्ही घरी गेल्यानंतर रिसर्च करा. मी जे फीचर तुम्हाला सांगू इच्छितो तो आहे की मोमेंट बेस्ड लाईट कंट्रोल आलेला आहे. ठीक आहे, मोमेंट बेस्ड लाईट कंट्रोलचं अमेझॉन त्याची ऍडव्हर्टाइजमेंट पण करत आहे. जर तुम्ही व्यवस्थित ऍडव्हर्टाइजमेंट अमेझॉनच्या पाहत असाल तर अमेझॉनची जी काही अलेक्सा ऍडव्हर्टाइजमेंट आहेत, ठीक आहे, अलेक्सा बद्दलच्या ज्या काही ऍडव्हर्टाइजमेंट आहेत, ज्या की तुम्ही टीव्हीवर किंवा तुमच्या मोबाईलवरती युट्यूबला कोणत्या पण ऍप्लिकेशन्सवर बघता, अमेझॉन प्राईमवर वगैरे कुठेही जर बघितले असेल किंवा बघितले नसेल तर जाऊन सर्च करा तुम्ही. ठीक आहे, हे मी जे टाईप केलंय ना हे फक्त युट्यूबला सर्च करा, तुम्हाला व्हिडिओ येतो. आता त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये काय दाखवलंय की तुम्ही जर एका रूम मध्ये चालत गेला आणि त्या रूमचे लाईट बंद आहेत तर तुमच्या जस्ट मोमेंटनं डिटेक्ट केलं जातं की त्या रूम मध्ये मोमेंट झाली, म्हणजे कोणीतरी आहे तिथे, ह्युमन असू शकतं किंवा तुमचा पेट असू शकतो, माहित नाही. पण जर मोमेंट झाली, एक ठराविक मोमेंट झाली तर तुमचा लाईट ऑन होतात ऑटोमॅटिकली. म्हणजे काय, तुमच्या रूमचे जे काही लाईट्स आहेत ते आपण कनेक्ट करतोय अलेक्साला. किंवा अजून एक सिंपल टेक्नॉलॉजी की तुम्ही जर त्याच्या रूमच्या बाहेर जातायत आणि एक सर्टन टाइम लिमिट दिली तुम्ही अलेक्साला की जर 5 मिनिट पर्यंत काही मुवमेंट नाही झाली, काहीच मुवमेंट नाही झाली, तर तुम्ही काय करा, लाईट बंद करून टाका. ठीक आहे, 10 मिनिटापर्यंत जर हे असेल, मुवमेंट नाही झाली, तर तुम्ही लाईट बंद करून टाका. असं काही पण आपण सेट करू शकतो. सिमिलरली तुम्ही जर एका रूम मध्ये बसला आहात आणि दुसऱ्या रूमच्या लाईट सुरू आहेत, तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही अलेक्साला जस्ट इन्स्ट्रक्शन देऊ शकता. मोबाईल वापरायची पण गरज नाहीये तुम्हाला, फक्त तुम्हाला इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत आणि सांगायचं आहे की हे अलेक्सा टर्न ऑफ द लाईट्स, हे अलेक्सा टर्न ऑन द म्युझिक. हे सगळं काय आहे, दिस इज जस्ट अ बिगिनिंग ऑफ द असिस्टन्स, और दिस इज जस्ट अ बिगिनिंग ऑफ द मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे, आता सिमिलर टाईप मी तुम्हाला म्हणतोय की तुम्ही जर स्वतः इमॅजिन केलं की एआय फीचर्स कसे असतात, असेच असतात. ठीक आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर मी बोलायला गेलो, सो इट इज अ सिमिलर काइंड ऑफ टेक्नॉलॉजी वेअर यू आर गिव्हिंग इन्स्ट्रक्शन टू युअर मशीन अँड मशीन इज टेकिंग डिसिजन बाय देमसेल्फ. आता इमॅजिन करा की अलेक्साला जसं मी म्हणतोय की 5 मिनिट जर मोमेंट नाही झाली तर बंद करा लाईट, तर हे डिसिजन कोणी घेतलंय, अलेक्साने घेतलंय. पण त्याचं जे इनिशियल इनपुट असतं ते आपल्याला द्यावं लागतं. म्हणजे काय आहे, जसं आपण एका लहान बाळाला शिकवतो की चालायचं कसं, त्याच्यानंतर गाडी कशी चालवायची किंवा सायकल कशी चालवायची, बोलायचं कसं, जेवण कसं करायचं असतं, रीड कसं करायचं असतं, हे सगळं काय, अभ्यास कसा करायचा असतो, एक्सेट्रा एक्सेट्रा, प्रत्येक गोष्ट शिकवावी लागते. किती दिवस शिकवावी लागते, ऍटलिस्ट तुम्हाला एकदा तर शिकवावी लागत असेल. हा, कोणाची जर ब्रेन पॉवर तेवढी नसेल, ग्रास्पिंग पॉवर तेवढी नसेल, तर आपण काय म्हणतो की तो लहान मुलगा मुलगी जे कोणी आहे तो हुशार नाहीये. करेक्ट, आपण असं म्हणतो की तो फार म्हणजे डम आहे किंवा अजूनही शिकतोच आहे, अजूनही लहानच आहे, शिकत नाहीये व्यवस्थित. ठीक आहे, आपण असं म्हणतो. सेम आहे, सेम आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे आपल्याला मशीनला शिकवावं लागतं ऍटलिस्ट फर्स्ट टाइम की कसं वागायचं आहे कोणत्या कोणत्या सिच्युएशन मध्ये. ठीक आहे, आणि अशाच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या एका टेक्नॉलॉजीशी आपण आता बघतोय, जनरेटिव्ह एआय. तर तुम्हाला सगळ्यात पहिले सारांश सांगतोय की आतापर्यंत जर तुम्हाला कोणी विचारलं की एआय काय आहे तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, इट इज अ सिम्पल टेक्नॉलॉजी विच गिव्स डिसिजन मेकिंग पॉवर टू द मशीन्स so that machine can perform the task. प्लीज तुम्ही रिटर्न मध्ये घ्या सगळ्या गोष्टी, बरं का, लिहून घ्या. सेशन तर रेकॉर्ड होतच आहे, तुम्ही सेशन रेकॉर्ड झाल्याच्या नंतरही तुम्ही म्हणजे नोट्स काढू शकताय. बाकी जे काही स्टुडंट्स आहेत माझे, जे काही हे व्हिडिओ पाहतील रेकॉर्ड झाल्याच्या नंतर, त्यांना सुद्धा रिक्वेस्ट आहे की तुम्ही नोट्स काढा मी जे काही म्हणतोय. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्यात. मी परत परत सेम कॉन्टेंट नाही रिपीट करू शकत. ठीक आहे, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अ सिम्पल टेक्नॉलॉजी वेअर यू आर गिव्हिंग डिसिजन मेकिंग पॉवर टू द मशीन. तुमच्या तुमच्या भाषेमध्ये लिहा, हिंदी, मराठी, इंग्लिश, जे काही तुम्हाला आवडतं त्या तुम्ही भाषेमध्ये लिहू शकता, तुमच्या वाक्य रचनेमध्ये लिहू शकता. ठीक आहे, तर काय करतोय आपण,
सर एक सिंपल गोष्ट करतोय की सर मशीनला डिसिजन मेकिंग पॉवर देतोय. अशा टेक्नॉलॉजीला एआय म्हणतात. म्हणजे काय सर, मी जर लॅपटॉपला आमच्या डेस्कटॉपला जर पॉवर दिली की रोज 10 वाजता तुम्हाला ऑन व्हायचंय, ठीक आहे, तर हे तर शेड्युलिंग झालं सर, हे तर नॉर्मल शेड्युलिंग झालं. म्हणजे रोज 10 ते 12 मध्ये आपलं ट्रेनिंग सेशन असतं असं इमॅजिन करा. रोज 10 वाजता ऑटोमॅटिक पीसी ऑन होत आहे. तर हे काय झालं, शेड्युलिंग झालं. शेड्युलिंग म्हणजे काय, फक्त तुम्ही शेड्यूल करताय, ठीक आहे. त्याच्यामध्ये डोकं लावलंय का काही त्यांनी? नाही. काय डोकं लावायला पाहिजे होतं सर, मंडे टू फ्रायडे आपलं सेशन नसतं, फक्त सॅटर्डेला असतं, तर सॅटर्डेला ऑन झालं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही मशीनला तसं शिकवलं की फक्त सॅटर्डेला, तरी पण ते शेड्युलिंग आहे का? आता एखादा सॅटर्डे असा असू शकतो की सुट्टीवर आहात, एखादा सॅटर्डे असा असू शकतो तुम्ही लेट आला आहात, एखादा सॅटर्डे असा असू शकतो तुम्ही लवकर आला आहात. कसं गेस करणार की ट्रेनिंग सेशनला पीसी ऑटोमॅटिक ऑन करायचेत का नाही करायचे? तर इमॅजिन करा, आता तुमच्या पीसी मध्ये मी एक असा सॉफ्टवेअर स्वतः बनवून टाकला आणि त्या सॉफ्टवेअरला, एक प्रोग्रामला मी इन्स्ट्रक्शन दिले, जेव्हा केव्हा एका व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मेसेज पडेल तेव्हा तेव्हा तुम्हाला पीसी ऑन करायचा आहे. मग तो मेसेज काय पडला पाहिजे? मेसेजमध्ये लिहिलं गेलं पाहिजे की ट्रेनिंग सेशन, टुडेज ट्रेनिंग सेशन, आणि टाइम दिला पाहिजे तिथं 10 AM टू 12 PM, 11 AM टू 1 PM, जे काही टाइम आहे. आता इमॅजिन करा तुम्ही की मी काय ऑटोमेशन लावायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला समजतंय ना साक्षी मॅडम, खुशी मॅडम? आपण एक अशी गोष्ट इमॅजिन करतोय की, आणि हे म्हणजे हे ऑलरेडी करतायत लोक. असं नाही की मी तुम्हाला फार नवीन टेक्नॉलॉजी किंवा इमॅजिनेशन शिकवतोय. दिस इज पॉसिबल. आपण ते बिल्ड पण करू शकतोय. ठीक आहे, पण पहिले तुम्हाला समजलं तर पाहिजे की हे काय काय उदाहरण देतोय. एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती कधीही मेसेज पडला टुडेज ट्रेनिंग सेशन आणि खाली टाइम दिलाय, तर त्या टाइमला माझा लॅपटॉप ऑन झाला पाहिजे. त्या त्या टाइमला माझा जो पीसी आहे तो ऑन झाला पाहिजे. तर काय होईल? तरच त्याला आपण असं म्हणू शकतो की माझी मशीन आता डोक्यानी काम करते. त्यालाच आपण म्हणू शकतो की दॅट इज एआय ऑटोमेशन. हे जे ऑटोमॅटिक ऑन होण्याची प्रक्रिया आहे ती ऑटोमेशनने करते. करेक्ट. आता जेव्हा पीसी ऑन झाला, फक्त पीसी ऑन करून फायदा आहे का? नाही. पीसी ऑन झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली गुगल क्रोम ओपन झाला पाहिजे. गुगल क्रोम वरती नेहमीचे आपले काही टॅब्स जर वापरतोय आपण तर ते ओपन झाले पाहिजे. फॉर एक्झाम्पल चॅट जीपीटी, म्हणजे चॅट जीपीटी ऑन करून ठेवून द्या. जेव्हा केव्हा निशा मॅडम येतील ते बघतील, जेव्हा केव्हा साक्षी मॅडम येतील त्या बघतील. करेक्ट. अशा प्रकारचं एक सिम्पल एक्सपेक्टेशन जर आपण ठेवलं आणि जर ह्याला पॉसिबल सोल्युशन आपल्याला भेटलं जी की ऑटोमॅटिक वर्क होत आहे, तर काय त्याला आपण काय म्हणतो? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता ह्यामध्ये सगळ्यात मेजर पार्ट काय माहितीये तुम्हाला? माझ्याकडे पण पेन अँड पेपर आहे बरं का, तुम्ही पण नोट डाऊन करा. मी नोट्स पहिले काढलेले असतात म्हणून मी तुम्हाला शिकवू शकत असतो. ठीक आहे ना? तर ह्याच्यावरती रिसर्च भरपूर झालेला असतं आमचं, म्हणून आम्ही तुम्हाला असं चांगलं शिकवू शकतोय. तर तुमच्याकडे तुमच्या मनामध्ये पण काही जर प्रश्न असले तर ते सगळे विचारत चला, पण लिहित चला. जे काही तुम्हाला समजतंय, नाही समजतंय, काही पण मुद्दा वाटला तुम्ही लिहित चला, काही पण. इथं तुम्ही काय विचारायला पाहिजे की सर ठीक आहे, ॲग्री. एक सिंपल तुम्ही गोष्ट सांगितली की सर व्हॉट्सअपच्या एका ग्रुपमध्ये, एका ठराविक ग्रुपमध्ये जर मेसेज पडला आणि तो पण ठराविकच मेसेज पडला तर झाला पाहिजे. आता तो ठराविक मेसेज नाही पडला तर मग काय? किंवा तो ठराविक मेसेज हिंदीमध्ये पडला, उद्या मराठीमध्ये आहे, परवा इंग्लिशमध्ये टाकला कोणीतरी, सेंड केला, तर मग हेच तर आपल्याला सगळं मशीनला हळूहळू शिकवावं लागतं. म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज नॉट अ स्टॅटिक टेक्नॉलॉजी. साक्षी मॅडम, तुमच्याकडून भरपूर एक्सपेक्टेशन्स आहेत. तुम्हाला एक फीचर बनवायचा आहे स्वतः. पहिला फीचर, बाकी सगळ्यांना पण बनवायचा आहे, पण साक्षी मॅडम पहिला फीचर बनवणार आहेत आपल्या ह्या सेशन्सच्या मदतीने. ठीक आहे, एआयचा. म्हणून तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. तर इमॅजिन करा, साक्षी मॅडमचा प्रश्न आहे की सर सिंपल आहे, जर जसं तुम्ही एक लँग्वेजचं उदाहरण दिलं, आज जर कोणी मेसेज टाकला ज्याच्यामध्ये ना स्पेलिंग मिस्टेक होत्या, उद्या कदाचित करेक्ट स्पेलिंग आहे, परवा कदाचित अजून स्पेलिंग मिस्टेक्स आहेत वेगळेच, तर त्याच्यानंतर इमॅजिन करा कोणाचं ग्रॅमॅटिकल मिस्टेक आहे, सेशन फॉर टुडे, हे ग्रॅमॅटिकल मिस्टेक नाही, सॉरी, सेंटेन्सच वेगळा आहे.
टुडेज ट्रेनिंग सेशन च्या ऐवजी मी असं म्हणतोय सेशन फॉर टुडेज ट्रेनिंग, सेशन फॉर ट्रेनिंग, लाईव्ह सेशन फॉर ट्रेनिंग, असं काही पण टाकतोय आणि टाइम टाकतोय. किंवा कधी कधी नुसता टाइमच टाकतोय, किंवा कधी कधी नुसती लिंकच पाठवतोय. मग काय? हा, येस सर. मग आता या सगळ्या पॉसिबिलिटी आपल्याला विचार करावा लागतात. म्हणजेच काय आहे, साक्षी मॅडमनी सिंपल सांगायला पाहिजे, सर एक सिंपल गोष्ट आहे की ह्याचा अर्थ काय आहे. परत आपण कोरिलेट करतो ह्युमन इंटेलिजन्सला. जसं आपण एखाद्या लहान मुलाला शिकवतो, लहानच का घेतो आपण एक्झाम्पल, इमॅजिन करा मी तुम्हाला शिकवतोय. जसं आपण कोणाही अननोन व्यक्तीला शिकवतोय की स्कूलमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला युनिफॉर्म मध्येच यायचं आहे. मग तो रोज युनिफॉर्म मध्ये यायला लागला स्टुडंट. 15 ऑगस्टच्या दिवशी कदाचित वेगळा युनिफॉर्म असतो. त्यांनी शिकल्याच्या नंतर दरवर्षी तो तसं टाईपचं करतोय. त्याचा बर्थडेच्या दिवशी पण त्यांनी युनिफॉर्म घातला. पण कदाचित काही स्कूल्समध्ये अशी परवानगी असते की तुमचा जर बर्थडे असेल तुम्ही कलरफुल ड्रेसमध्ये या. अजून एक रूल त्याला नवीन कळाला. परत जर तुम्ही आजारी आहात तर तुम्ही सुट्टी घेऊ शकता. पण सुट्टी घेण्यासाठी तुम्हाला एक लीव्ह ऍप्लिकेशन लिहावं लागतं. म्हणजे काय, स्टुडंटला हळूहळू हळूहळू गोष्टी कळतात. हे सेम इमॅजिन करा, तुम्ही जर डायरेक्ट स्टुडंटला पहिल्याच दिवशी हे सगळे रूल्स सांगितले तर लक्षात राहतात का? नाही राहत. म्हणजे मीच तुम्हाला सांगतोय ह्याचं उत्तर, आणि मी सांगायची गरज पण नाहीये. तुम्हाला स्वतःला पण अनुभव आहेच, कारण की तुम्ही माझ्यापेक्षा चांगले टीचर आहात. तुम्हाला स्वतःला माहित आहे की आपण ज्यावेळेस स्टुडंटला काही पण शिकवतो तर ते एका अटेम्प्ट मध्ये सगळं मेमरीमध्ये स्टोअर होणं पॉसिबल नाहीये. सेम आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज वर्किंग ऑन स्टोरेज अँड अनालिसिस ऑफ द डेटा. म्हणून ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता मी तुम्हाला फक्त ऍप्लिकेशन शिकवतोय, पण आपल्याला खरं तर कसं शिकायला पाहिजे असतं, डेटा अनालिटिक्स, डेटा सायन्स, डेटा मायनिंग, मग मशीन लर्निंग, मग त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ह्या सिक्वेन्समध्ये जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग होईल आणि तुम्ही जास्त एफिशियंट होणार. आपण पण शिकणार आहोत, ठीक आहे, हळूहळू शिकणार आहोत. आपण सुरुवात केली आहे पहिले तुम्हाला एक ऍप्लिकेशनच्या दृष्टिकोनाने एआय पहिले समजून सांगण्याची. पहिले समजून तर घ्या की एआय काय आहे सर. माझ्या आजूबाजूला जे काय मी बघतोय, फील करतोय, जे काय ऐकतोय लोकांकडून, ह्याच्यातलं एआय कोणतं आहे आणि एआय कोणतं नाहीये हे आपल्याला पहिले कळायला पाहिजे. मग नंतर कळेल की आपल्याला हे एआय बनवण्यासाठी काय काय गोष्टी लागतात. मग आपल्याला गोष्टी कळायला पाहिजेत की डेटा अनालिसिस काय आहे काय नाहीये. ठीक आहे. आता इमॅजिन करा मी तुम्हाला म्हणतोय की एक असं फीचर आपण बनवलंय माझ्या लॅपटॉपमध्ये, जेव्हा केव्हा एक मेसेज येईल व्हॉट्सअपवरती ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचं काही पण लिहिलंय, पण त्याचा उद्देश मात्र एकच आहे की आत्ता सेशन आहे. जेव्हा केव्हा सेशन अरेंज केलंय त्या सेशनच्या 5 मिनिटं आधी किंवा त्या सेशनच्या 2 मिनिटं आधी किंवा त्या सेशनच्या एक्झॅक्ट टायमिंगवर पीसी ऑन होऊन ते सेशन चालू होऊन जाईल. करू शकतोय का? नाही करू शकत. मग हे जर फीचर मला बिल्ड करायचं आहे, मग ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल सर? सिंपल आहे. आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याला ना म्हणजे ह्या फीचरला लागणाऱ्या गोष्टी किंवा ज्या स्टेप्स आहेत ना त्या लिहून काढल्या पाहिजे. तर तुम्ही लिहून घ्या प्लीज, मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले फीचर काय आहे, म्हणजे हे जे काही फीचर आहे, ठीक आहे, मी इथं ना गुगल शीट्स ओपन करतोय. तुम्ही पण गुगल शीट ओपन करा. जेव्हा केव्हा मी लिहून घ्या म्हणतोय ना तर पेन पेपरवर जर लिहून घेतलं तर बेस्ट आहे, बट गुगल शीटवर लिहून घेतलं तर ठीक आहे. म्हणजे अजून जास्त चांगलं आहे की गुगल शीट कधी डिस्ट्रॉय नाही होणार तुमची. ठीक आहे ना. एआय ऑटोमेशन मी असं एक एक्झाम्पल देतोय. ठीक आहे. हे एआय ऑटोमेशन असं तुम्ही एक गुगल शीट ओपन करा आणि त्याला नाव द्या. मी 1 मिनिट थांबतोय तुमच्यासाठी. गुगल शीट्स ओपन करा तुमच्या पीसी वरती, त्याला नाव द्या एआय ऑटोमेशन. एआय ऑटोमेशन म्हणजे मी जनरेटिव्ह एआय शिकवणार आहे, पण त्याची गरज काय आहे किंवा जनरेटिव्ह एआय नेमकं काय आहे ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. म्हणून आपण एक एक्झाम्पल घेतोय. हे एक्झाम्पल कळालं तर आपण जनरेटिव्ह वापर समजू शकतो. ठीक आहे. एआय ऑटोमेशन लिहिलं. आता तुम्हाला काय करायचंय, एक फक्त एक्झाम्पल लिहायचंय. मी तर टाईप करतोय सिंपल एक्झाम्पल 1. ठीक आहे.
बिल्डिंग अ ऑटोमॅटिक बिल्डिंग अ फीचर करा. बिल्डिंग अ फीचर पहिले मला लिहू द्या वाक्य, मग तुम्ही लिहा वाटल्यास. ठीक आहे ना. बिल्डिंग अ फीचर which can turn on PC or laptop automatically based on WhatsApp message for training with time mention. एक्झाम्पल 1 जे आहे ना, ह्याला मी फक्त बोल्ड करतोय. आता तुम्हाला बोल्ड तर येतच असेल 100%. ठीक आहे. तर ह्याला बोल्ड करा फक्त आणि इथं लिहा. का? कारण की मला फक्त हे दाखवायचं की दिस इज हेडिंग आणि हे त्याच्या खाली ते एक्झाम्पल दिलंय मी. दॅट्स इट. लिहून घ्या तुमच्या ह्याच्यामध्ये. ओके. जर आता तुम्ही लिहिलं असेल, ठीक आहे, जे काय तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय, ठीक आहे, हे लिहिलं असेल. स्क्रीन दिसतीये तुम्हाला व्यवस्थित का? मी त्याला काही फॉन्ट इन्क्रीज करू, काही करू? व्हेरी गुड. ठीक आहे. आता मी काय म्हणतो तुम्हाला सिंपल, माझं प्रॉब्लेम स्टेटमेंट मी इथं लिहून ठेवलेलं आहे, की बाबा मला ना प्रॉब्लेम होतोय की जेव्हा केव्हा मीटिंग आहे ना, तेव्हा 1 मिनिट आधी जरी लक्षात आलं मला, तर पहा माझा लॅपटॉप तर ऑन असला पाहिजे. हे माझा मेन उद्देश आहे इथला. ठीक आहे. आता आपल्याला ह्या उद्देशावरती जर काम करायचंय, तर मी काय करतोय, तर पहिले इथं पॉसिबल हे लिहितोय. म्हणजे आपल्याला स्टेप बाय स्टेप कसं जावं लागेल त्याचा रोड मॅप, किंवा इंडस्ट्रीच्या भाषेमध्ये त्याला माइंड मॅप म्हणू शकतो आपण. ठीक आहे. तर रोड मॅप, माइंड मॅप, स्टेप्स आपण अशा पद्धतीने म्हणू शकतो. तुम्हाला काय करायचंय, सिम्पल सर, तुम्ही हे एक्झाम्पल दिलं की आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने हा एक फीचर बिल्ड करायचा आहे. जर एक्झिस्टिंग एक्झाम्पल तर तुम्हाला कळाले, अलेक्सा वगैरे. आता जर हा मला फीचर स्वतः बिल्ड करायचा आहे, किंवा फक्त माइंडमध्ये इमॅजिन करायचं की कसं वर्किंग असू शकतं, तर तुम्ही काय करणार? सर, आपली काय आयडिया होती? सिंपल आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, व्हॉट्सअप मेसेज गेट्स ट्रिगर. मी फक्त इंग्लिशमध्ये लिहितो, तुम्ही मराठीमध्ये लिहू शकताय तुमच्या पेन पेपरवर. पण मी शक्यतो तुम्हाला सांगतो की नेहमी ह्याच्यावर लिहा, गुगल शीट्सवर. तर तुमचं प्रॅक्टिस होतं आणि ही गुगल शीट कधीही डिस्ट्रॉय नाही होत. शिवाय आपल्याकडे गुगल शीट्स विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी राहतं, आणि त्यांच्याकडून पण आपल्याला गुगल शीट्सवरतीच करून घ्यायचं आहे. मी जर हे एक्झाम्पल घेतोय, तुम्ही काहीतरी वेगळं एक्झाम्पल घ्यायचं, कारण मी तुमच्या समोर 10 एक्झाम्पल घेणार आहे, 10 अशा इथं शीट्स तयार करून घेणार आहे. तर तुम्हाला स्वतःला कळायला पाहिजे की ह्या 10 एक्झाम्पलच्या व्यतिरिक्त पण काही एक्झाम्पल तुम्हाला घ्यावं लागेल. ठीक आहे. तर त्याला अर्थ आहे काहीतरी. असं नका करू की तुम्ही फक्त मी जे एक्झाम्पल घेतो तेच घेता. पण हा ठीक आहे, सुरुवातीला तुम्ही घेऊ शकता ते सेम एक्झाम्पल, तुम्हाला प्रॅक्टिस होतं. ठीक आहे. तर पहिला काय आहे, व्हॉट्सअप मेसेज गेट्स ट्रिगर. ठीक आहे. दिस इज माय स्टेप 1. तर मी इथं असं करू शकतो, स्टेप 1 लिहू शकतोय. ठीक आहे. मी एक्झाम्पल 1 लिहिण्याच्या ऐवजी तर असं लिहू शकतो की प्रॉब्लेम स्टेटमेंट. ठीक आहे. प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्ही काही पण लिहा. ठीक आहे. काहीच नाही करत आहे मी, फक्त कॉलम विड्थ वगैरे वाढवतोय. ठीक आहे. आणि इथं स्टेप बाय स्टेप तुम्हाला लिहून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. दॅट्स इट. ठीक आहे. आपला काय उद्देश होता, सर व्हॉट्सअपवरती मेसेज आला की ऑटोमॅटिक पीसी ऑन झाला पाहिजे, असं काही होऊ शकतं का? तर व्हॉट्सअपवरती पहिले मेसेज तर आला पाहिजे. व्हॉट्सअप मेसेज गेट ट्रिगर्स. पुढचं काय आहे, रीड द मेसेज अँड क्लासिफाय लिहू शकतो. क्लासिफाय मेसेज फॉर ट्रेनिंग सेशन. ठीक आहे. ह्याचा अर्थ काय असतो, सर सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आलेली आहे. काय? ज्या वेळेस आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतोय, किंवा ऑलरेडी शिकून आलेले काहीतरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे काही आपले फीचर्स आहेत किंवा जे काही गॅजेट्स असतात, ठीक आहे, त्यांच्यामध्ये ना एक कंडिशन दिली असते. कंडिशन म्हणजे काय? अलेक्साचं जे उदाहरण दिलं मी तुम्हाला, की अलेक्साचं उदाहरण काय आहे, अलेक्सा जर तुमच्या रूममध्ये आहे, तुमच्या जिथे कुठे तुम्ही आहात,
ठीक आहे. तिथे जर 10 मिनिट हालचाल नाही असेल, लाईट बंद होतात. पण पहिले अलेक्साच्या माइंडमध्ये म्हणजे अलेक्साच्या प्रोग्रामिंगमध्ये मला तसे इनपुट्स द्यावे लागतात. मग ते ते मोमेंट्स हालचाली कशा मेजर करायच्या ते वेगळी गोष्ट आहे. दॅट इज अवर फीचर बिल्डिंग. आपण तेवढ्या कॉम्प्लेक्समध्ये आता नाही जात. पण ऍटलिस्ट तुम्हाला कळतंय की हालचाल तुम्हाला बघायची आहे. सेम आहे, तुम्हाला जर एक व्हॉट्सअप मेसेजच्या फक्त ट्रिगरवरून तुम्हाला तुमचा उद्देश आहे की तुमचा पीसी ऑटोमॅटिक ऑन झाला पाहिजे, गुगल क्रोम ऑन झाला पाहिजे, मीटिंग लिंक जी आहे त्याच्यावरती क्लिक करून मीटिंग लिंक ओपन झाली पाहिजे ऑटोमॅटिक, मला हात न लावता. कॅमेरा आणि माईक म्यूट असला पाहिजे. तर काय कराल? सिंपल आहे सर, पहिले व्हॉट्सअपचा मेसेज ट्रिगर तर होऊ द्या, इथून सुरुवात असायला पाहिजे. व्हॉट्सअपचा मेसेज ट्रिगर झाल्यावरती पहिले आपल्या मशीनने आपला जो काही फीचर आहे, आपला जो काही आपण एआयचा फीचर बनवणार आहोत, त्यांनी काय केलं पाहिजे? तो मेसेज रीड करून पहिले क्लासिफिकेशन केलं पाहिजे. हा आपल्या स्कोप मधला मेसेज आहे का नाहीये. बस. स्कोप मधला म्हणजे काय? सिंपल आहे की आपल्या वरच्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला रेलेव्हंट मेसेज आहे का नाही. म्हणजे काय? मी तिथं गुड मॉर्निंग टाकलं, मेसेज रेलेव्हंट आहे का नाही. मी तिथं टाकलं टुडेज सेशन हॅज बीन कम्प्लिटेड, ठीक आहे का रेलेव्हंट? नाही. टुडेज सेशन हॅज बीन स्टार्टेड आहे का रेलेव्हंट? नाही. प्लीज फाइंड द नोट्स, नोट्स शेअर केले मी तुम्हाला, रेलेव्हंट आहे का? नाही. रेलेव्हंट काय आहे? रेलेव्हंट आहे दिस बिलो इज द लिंक फॉर टुडेज लाईव्ह सेशन, बिलो इज द लिंक फॉर टुडेज ट्रेनिंग सेशन, अशा टाईपचे मेसेज. म्हणजे काय? तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज त्याला द्यावे लागतात आपल्या मशीनला आणि ते क्लासिफिकेशन होतं. ठीक आहे. कशाचं क्लासिफिकेशन? सिंपल आहे सर, की आपला मेसेज आपल्या प्रॉब्लेम स्टेटमेंटच्या रिलेटेड आहे का नाही तो बघण्याचा. समजतंय भारती मॅडम? पर्यंत क्लिअर आहे? सिंपल आहे की जर तो मेसेज रीड झाला तर अंडरस्टँड द कॉन्टेक्स्ट. आता अंडरस्टँड द कॉन्टेक्स्ट म्हणजे मी तुम्हाला जे एक्झाम्पल दिलं होतं ना पहिलेच, की एआयच्या मदतीने जर आपण असा फीचर बिल्ड करतोय तर प्रॉब्लेम काय असू शकतात? सिंपल आहे सर, की आधीची जी टेक्नॉलॉजी होती आपण ती का नाही वापरत आहे? की डायरेक्ट माझ्या पीसी मध्ये मी एक असं फीचर ठेवतो, रोज सकाळी 10 वाजता पीसी ऑन झाला पाहिजे. पण कधी जर आपलं 10 ला सेशनच नाहीये, तुम्ही थोडा लेट झालात, मी थोडं लेट झालो, कोणी पण, तर काय 10चा सेशन 10:15, 10:30, 11, किंवा आज सुट्टी आहे, पब्लिक हॉलिडे, आज सेशनच नव्हतं, किंवा आज 2 तासाच्या ऐवजी 4 तास सेशन आहे म्हणून आपण 8 ला सुरू केलं, काही पण असू शकतं. म्हणजे काय? आपण मशीनला ब्रेन दिलंय का? नाही. आपण मशीनला फक्त शेड्युलिंग दिलंय, शेड्युलिंग. बरोबर? हा एक प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम काय? मी जर व्हॉट्सअपवर तुम्हाला मेसेज टाकतोय, आज ट्रेनिंग सेशन 10 वाजता होणार आहे, हे मराठीत टाकलं तर माझ्या मशीनला कळायला पाहिजे. उद्या मी इंग्लिशमध्ये टाकलं तरी माझ्या मशीनला कळायला पाहिजे. परवा मी हिंदीत टाकलं तरी मला कळायला पाहिजे. नंतर मी व्हर्नॅक्युलर लँग्वेजमध्ये टाकलं तरी त्याला कळायला पाहिजे. स्लँग लँग्वेजमध्ये टाकलं तरी कळायला पाहिजे. व्हर्नॅक्युलर लँग्वेज म्हणजे कळते? व्हर्नॅक्युलर लँग्वेजचा अर्थ असतो की तुम्ही जे नॉर्मल व्हॉट्सअपच्या चॅटिंगमध्ये वापरता ना, म्हणजे अल्फाबेट जे असतात ते इंग्लिश आहेत, बट यू आर ट्राईंग टू स्पीक इन युअर ओन लोकल लँग्वेज. आपण म्हणतो ना, हॅलो सर, आम्ही म्हणजे लॅब जवळ पोहोचलो आहोत, हे तुम्ही मराठी अक्षरांमध्ये पण टाकू शकतात. दॅट इज युअर मराठी लँग्वेज. बट तुम्ही हे सेम अल्फाबेट्स इंग्लिशचे आहेत पण त्याचं पूर्ण जे प्रनाऊन्सिएशन आहे दॅट इज इन मराठी. दॅट कॅन बी इन व्हर्नॅक्युलर लँग्वेज. ठीक आहे. अर्ध इंग्लिश, अर्ध मराठी, अर्ध इंग्लिश, अर्ध हिंदी वगैरे अशा टाईपचे गोष्टी म्हणतो मी. स्लँग लँग्वेज म्हणजे काय आहेत? स्लँग लँग्वेज म्हणजे जी की असे शब्द आहेत की जे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो, की म्हणजे काय सांगू शकतो त्याला, असा ट्रेंडिंगमध्ये आपण असा नॉर्मल डे टू डे लाईफमध्ये बोलतो ना. आता खूप कूल बनण्यासाठी काही म्हणजे टियर 1 सिटीजमध्ये कसं असतं, लॅपटॉपला लॅपी किंवा काय म्हणू शकतो आपण, म्हणजे असे शॉर्ट फॉर्म्स असतात ना, शॉर्ट फॉर्म्स जे की तुम्हाला फक्त डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला माहित आहे की हे आजकाल ट्रेंडिंगमध्ये असे शब्द आहेत, तर तुम्ही फुल फॉर्म घेतच नाहीत त्या शब्दाचा, शॉर्ट फॉर्म्स वापरतात. तर अशा भाषेमध्ये जरी वापरलं तर तुम्हाला कळायला पाहिजे. ठीक आहे. हे अशा टाईपचे वेगवेगळा, इन शॉर्ट काय आहे की तुमच्याकडे लँग्वेज बॅरियर नसलं पाहिजे, तुमच्याकडे ग्रामॅटिकल बॅरियर नसलं पाहिजे. टुडेज लाईव्ह सेशन विल स्टार्ट ॲट 10 AM. 10 AM लाईव्ह सेशन टुडे.
एवढंच जरी टाकलं मी, ग्रामर इकडे तिकडे केलं, वाक्यरचना इकडे तिकडे केली, तरी तुम्हाला ते समजलं पाहिजे, म्हणजे आपल्या पीसीला. म्हणजे काय, अंडरस्टँड द कॉन्टेक्स्ट. म्हणजे मी सिम्पल करतोय, माझ्या फीचरला डिपेंडच ठेवत नाहीये की तुम्ही इंग्लिश वाचा, हिंदी वाचा, मराठी वाचा. मी असं बघतो की तुम्ही जे काही रीड केला मेसेज, त्याला क्लासिफाय केलं, ठीक आहे, वरच्या स्टेपमध्ये रीड केल्याच्या नंतर एक सिंपल गोष्ट केली पाहिजे माझ्या मशीन लर्निंगच्या प्रोग्रामनं किंवा माझ्या एआयच्या प्रोग्रामनं. काय, त्याच्यातला जो काही सारांश आहे ना, तो कळून घेतला पाहिजे. कसा कळेल काय नाही ते वेगळी गोष्ट आहे, पण हा, जे काही वाक्य दिलंय युजरनी व्हॉट्सअपवर, त्याचा सारांश कळायला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर स्टेप 4 मध्ये सिंपल आहे की इफ मीटिंग टाइम अँड लिंक इज गिवन, स्टार्ट द पीसी और लॅपटॉप अकॉर्डिंगली. म्हणजे जेव्हा केव्हा डेट आहे, टाइम आहे, त्या लिंकवरती क्लिक करून वगैरे पीसी पहिले पीसी ऑन करा, मग नंतर लिंक वगैरे जॉईन करून बसा. तर म्हणजेच काय, आपला उद्देश कुठून सुरू झाला, समजा आपण जर लेट झालो ट्रेनिंग सेशनला आणि तुम्ही येताय, आल्याच्या नंतर तुम्हाला लॅबमध्ये पोहोचेपर्यंत थोडासा वेळ लागतोय, पण इमॅजिन करा लॅबमध्ये आल्याच्या नंतरही वेळ लागतोय. पीसी ऑन करा, पीसी सर ऑनच नाही होत आहे, थोडं 5 मिनिटं थांबा वगैरे, कशाला करायचं एवढं. माझा मेसेज पडला की त्याच्यानंतर ऑटोमॅटिक जर हे फीचर आपण तुमच्या पीसीस मध्ये इन्सर्ट केलेलं असेल तर हे सगळं वर्क होतं. हे सिमिलरली अलेक्सामध्ये होतं, जे मी तुम्हाला अलेक्साचं एआय फीचर सांगतोय. हे आपल्याला उदाहरण द्यायचे. मग आपण स्टुडंट्सला एक्झाम्पल्स कोणते देतोय, अलेक्सा देतोय, अजून कोणते ट्रेनिंग आहेत, मी गुगल असिस्टंट तुम्हाला म्हटलंय. ऍपलचा जर फोन असेल म्हणजे आयओएस जर असेल, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सिरी आहे, ठीक आहे. हे सगळे काय आहेत, एआय असिस्टंट आहेत तुमचे. असे एआय असिस्टंट की जे तुम्ही मोबाईलमध्ये, हे सिरी, हॅलो सिरी प्लीज फाइंड मी हाऊ टू कुक पावभाजी, असं केलं की ते युट्यूब ओपन करून तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ सजेस्ट करतं की कोणता बघायचा आहे. हात लावायची गरज नाही मला मोबाईलला, किंवा टायपिंग करायची गरज नाहीये जास्त. लॉक फोन असताना पण, करेक्ट. आता सेम इमॅजिन करा की तुम्ही मोबाईलला हे फीचर्स देऊ शकतात, तर तुम्ही कोणत्याही डिव्हाइसला देऊ शकता. म्हणजे काय आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज नॉट अ डिव्हाइस. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज ओनली अ टेक्नॉलॉजी विच कॅन बी इन्सर्टेड इन एनी काइंड ऑफ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. स्पीकर आहे, लॅपटॉप आहे, काही पण आहे, मोबाईल आहे, स्मार्ट वॉच आहे, स्मार्ट रिंग आहे. आता माझ्या हातामध्ये जी काही रिंग आहे कदाचित तुम्हाला दिसणार नाही, बट आय हॅव द रिंग अँड अदर थिंग्स विच आर स्मार्ट रिंग्स विच कॅन मेक द पेमेंट्स, किंवा विच कॅन हॅव सम आर्टिफिशियल इंटेलिजन्स फीचर्स, असं म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे. तर अशा टाईपचे आपल्याला उदाहरण लोकांना द्यायचे आहेत. ज्यावेळेस मी म्हणतोय तुम्हाला की हे नोट्स काढा तुम्ही, ठीक आहे, ज्यावेळेस मी म्हणतोय की हे अशा टाईपचे स्टेप बाय स्टेप स्टुडंटकडून आपल्याला लिहून घ्यायचं आहे, तर आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतोय, किंवा आपल्याला मेन उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांच्या जे काही नवीन आयडियाज आहेत, किंवा तुम्ही एखादी आयडिया द्या, विद्यार्थ्यांना सुचणार नाही लगेच, तुम्ही एखादी आयडिया द्या आणि त्याच्या स्टेप बाय स्टेप कसे तुकडे आपण करू शकतोय ते आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात मेन पार्ट कोणता आहे सर, व्हॉट्सअपचा जे मेसेज जेव्हा ट्रिगर झाला त्याच्यानंतर जे इथं लिहिलं ना तुम्ही, रीड द मेसेज. आता ह्या रीड मेसेजमध्ये आपल्याला जनरेटिव्ह एआयची मदत पडेल. ठीक आहे. ऍक्च्युली टेक्स्ट अॅनालिटिक्सची मदत पडेल खरं तर. ठीक आहे ना, टेक्स्ट अॅनालिटिक्सची मदत पडेल. टेक्स्ट अॅनालिटिक्स म्हणजे काय, सिंपल आहे सर. जर आपला डेटा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये, अक्षरांमध्ये, तर त्याला रीड करण्यासाठी, अॅनालाइज करण्यासाठी जी काही टेक्नॉलॉजी आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मध्ये, एक छोटी टेक्नॉलॉजी आहे, ठीक आहे, त्याला टेक्स्ट अॅनालिटिक्स म्हणतात. ठीक आहे. म्हणजे व्हॉट्सअपचा जो काही मेसेज आहे तुमचा, तो आपण काय करतोय, तो अॅनालाइज करतोय, टेक्स्ट करतोय, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर त्याला काय करतोय, क्लासिफाय करतोय. ठीक आहे. क्लासिफाय केल्याच्या नंतर मग तुम्ही जर समजा इमॅजिन करा की तुमच्या मोबाईलमधून एक ऑटोमॅटिक मेसेज आलोय की फक्त माझा जर ट्रेनिंग सेशनचा जर मेसेज पडला तरच तुमचा मला रिप्लाय येतोय, ओके सर वी विल बी लेट फॉर 5 मिनिट्स, ओके सर आय विल बी जॉईनिंग द सेशन ऑन टाइम, असे काही पण मेसेज जर टाकू इच्छितात, तर तुम्हाला ती रिप्लाय मोबाईल ऑन न करता तुम्ही टाकला पाहिजेत. आणि तो कस्टमाइज मेसेज असला पाहिजे. कस्टमाइज म्हणजे काय, जसा मी मेसेज टाकलाय त्याच्यानुसार, त्याच्या निगडीतच असला पाहिजे. मी जर टाकलंय टुडेज ट्रेनिंग सेशन हॅज बीन कॅन्सल्ड, तर तुमचा जर मेसेज आला मला, ओके सर आय विल जॉईन इन 5 मिनिट्स, तर चुकीचा मेसेज आहे. करेक्ट. म्हणजे आपण काय करतो,
ट्रिगर नाही लावून देऊ शकत आपण. नॉर्मल फक्त असे 4-5 वाक्य क्रिएट करून नाही देऊ शकत. आपण एआय ला सांगतोय की तुम्ही तुमचा मेसेज बघा, वाचा, क्लासिफाय करा, पहिले समजून घ्या मेसेज काय आहे आणि त्याच्यानुसार रिप्लाय पण द्या. ठीक आहे, पण त्याच्यानुसार इंग्लिशमध्ये दिलाय इंग्लिशमध्ये रिप्लाय द्या, मराठीमध्ये दिलाय मराठीमध्ये रिप्लाय द्या, हिंदीमध्ये दिलाय हिंदीमध्ये रिप्लाय द्या. करेक्ट. आणि जो काही मेसेज आहे त्याच्यानुसार रिप्लाय झाले पाहिजे. मी जर आज मेसेज केला प्लीज रीड द नोट्स, तुमचा तसा मेसेज असला पाहिजे. ओके सर, मग तुम्ही चेक केलं पाहिजे की नोट्स आहेत का, तर तुमच्या एआयनी चेक केलं पाहिजे 4-5 मेसेज वर किंवा खाली, आणि मग एआयनी रिप्लाय दिला पाहिजे. ओके सर, बट आय कॅनॉट सी द नोट्स, कॅन यू प्लीज सेंड इट. मग मी मेसेज टाकेल आय हॅव ऑलरेडी अटॅच द इमेजेस. मग ऑटोमॅटिक तुमचा एआय परत बघेल की तुमच्या व्हॉट्सअपवर हा इमेजेस आलेत. ठीक आहे, थोड्या 10-15 मेसेजच्या आधी. मग तुम्ही परत रिप्लाय ऑटोमॅटिक तुमच्याकडून एक रिप्लाय जाऊ शकतो. ओके सर, आय गॉट द इमेजेस, आय विल रीड. ठीक आहे, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या टेक्स्ट अनालिटिक्स आणि जनरेटिव्ह एआयच्या आहेत. तर टेक्स्ट अनालिटिक्सवर आपण सेपरेटली येणार आहोत. त्याच्यामध्ये काय फारसं असं काही नाहीये. बेसिक मध्ये समजून सांगण्यासाठी एवढंच आहे की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे टेक्स्ट अनालिटिक्सचा अर्थ असतो की तुम्ही टेक्स्टला अनालाइज करताय. नंबर्स अनालिसिस असेल तर त्याला नॉर्मल डेटा अनालिसिस म्हणतात. इमेज असेल तर इमेज अनालिसिस म्हणतात. जर व्हिडिओ असेल तर व्हिडिओ अनालिसिस म्हणतात. तर इमेज अनालिसिस, व्हिडिओ अनालिसिस, टेक्स्ट अनालिसिस आणि नॉर्मल डेटा अनालिसिस ह्याच्या माध्यमातून तुम्ही पहिले अनालिसिस करताय. नॉर्मल अनालिसिस केल्याच्या नंतर मग तुम्हाला ह्या व्हॉट्सअपवरती रिप्लाय द्यावा लागतोय. ठीक आहे, तर तुम्हाला आजचा आपला जो मुद्दा आहे जनरेटिव्ह एआय त्याची गरज पडेल. काय गरज पडणार आहे? सिंपल आहे सर, की आपल्याला टेक्स्ट बनवावा लागतो. ठीक आहे, मग आपले आता एक्झाम्पल सुरू होतात जनरेटिव्ह एआयचे. कोणते एक्झाम्पल? सर मला आठवतंय की मागच्या वेळेस आपण बोललो होतो व्हॉट्सअपवरती जर मी चॅटिंग करतो ना कोणाला पण, ठीक आहे, तर आपलं व्हॉट्सअप काय करतं एका मेमरीमध्ये ना स्टोअर करतं की आपण कसं बोलतोय. माझं व्हॉट्सअप आणि तुमचं व्हॉट्सअप वेगवेगळं असतं. माझं व्हॉट्सअप कदाचित प्युअर इंग्लिशमध्ये मला बोलायची गरज पडते डायरेक्टर्सला, प्रिन्सिपल्सला ऑल इंडिया, आउटसाइड इंडिया ऑल्सो. त्याच्यामुळे माझ्या व्हॉट्सअपवरती मेजॉरिटी टाइम तुम्ही बघता की आय मेसेज इन इंग्लिश अल्फाबेट्स ओनली. मॅक्सिमम आय कॅन यूज इंग्लिश अल्फाबेट्स अँड मराठी लँग्वेज, बट majorly I want to use only English, grammatically also and alphabetically also. आणि तुमच्या ह्याच्यामध्ये कदाचित मराठी असू शकतं. हैदराबादचा एखादा माझा स्टुडंट आहे तर त्याच्यामध्ये कदाचित तेलुगूमध्ये असेल, चेन्नईचा असेल, तमिळमध्ये असेल. करेक्ट. मग त्याच्या लँग्वेजमध्ये व्हॉट्सअप काय करतं, स्टोअर करतं. काय स्टोअर करतं? तुम्ही कशी चॅटिंग करताय. आणि नंतर ना चॅटिंगच्या जे काही कीबोर्ड आहे ना त्याच्या वर, चॅटिंगच्या कीबोर्डच्या थोडंसं वर आपल्याला सजेशन्स येतात चॅटिंग करताना. हॅलो, काय चालू आहे, हॅलो, कॅन यू गिव्ह मी द नोट्स. तर जे काही मला टाईप करायचं ना त्याचे वर सजेशन्स येतात. मी स्पेलिंग्सचे सजेशन नाही म्हणत आहे, मी म्हणतोय डायरेक्ट वाक्यांचे सजेशन यायला सुरू होतात. हा, बट दॅट सजेशन्स आर इन वर्ड्स. तुम्ही जसं जसं एक वर्डवर क्लिक करतायत, ठीक आहे, त्याच्यानुसार हे करतायत. मग हे सजेशन कसे येतात? वेनेवर आवर सेंडर, जो कोणी आपला पुढचा व्यक्ती आहे, म्हणजे इमॅजिन करा की निशा मॅडमनी मला एक मेसेज सेंड केला, सर आय कॅनॉट अटेंड टुडेज ट्रेनिंग सेशन, असा मेसेज केला. मी जसं व्हॉट्सअप ओपन केलं आणि चॅटिंगचा मोड ऑन केला, मला आता चॅट करायचं, काहीतरी मेसेज टाकायचा त्याच्यावर रिप्लाय, ठीक आहे, तर आपलं व्हॉट्सअप ऑटोमॅटिकली ते रीड केलं पाहिजे की अच्छा आय कॅनॉट अटेंड द ट्रेनिंग सेशन टुडे. तर ऑटोमॅटिक पहिलं सजेशन तिथं ऑटोमॅटिक यायला पाहिजे. तुम्ही काहीच टाईप नाही केलं अजून, हा, पण तुम्ही टायपिंगची सुरुवात करणार आहात, कीबोर्ड ऑन केलाय, तर तिथं सजेशन यायला पाहिजे नो. मग तुम्ही नो वर प्रॉब्लेम केलं तर तिथं येतं पुढे नो प्रॉब्लेम, पुढचा शब्द येतो नो प्रॉब्लेम. ठीक आहे, मग तुम्ही हे टाईप करू शकता. मग कसं काय हे असं कसं काय सजेशन येतात? सिंपल आहे सर, व्हॉट्सअपवरती किंवा ईमेलवरती पण असं होतं. तुम्हाला जर एखादा ईमेल रिसीव्ह झाला आहे, हे तुम्ही सगळे एक्सपेरिमेंट्स घरी जाऊन करू शकतात. एखादा जर ईमेल आहे आपल्याजवळ, ठीक आहे, तर तुम्ही एक मिनिट, मी तुम्हाला ईमेल दाखवतो. एक व्हॉट्सअप तर नाही दाखवू शकत, बट आय कॅन शो यू द ईमेल की
हे दिस इज माय कंपनी अकाउंट. ठीक आहे. तर आता मी काय करतोय, एक सिंपल गोष्ट करतोय की माझ्या कंपनी अकाउंटवरून मी जर चेक करतोय की मी कोणाला पण जर इथं ईमेल लिहिण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे, मी हे तुमच्यासाठी मोठं करतो, इथं चेक करा. ठीक आहे. हॅलो सर, मी मागच्या वर्षी दाखवलं होतं आय गेस हे. ठीक आहे, की आय कॅनॉट, हे बघा, हे स्पेलिंग मिस्टेक तर करेक्ट झाली, बट दिस इज नॉट अवर रिक्वायरमेंट. आय कॅनॉट अटेंड टुडेज लाईव्ह सेशन. हे तुमचा हे तुमचं असेल. ठीक आहे, तुमच्याकडून हे मला येणार असेल. हे जसं मला रिप्लाय, म्हणजे हे जसं मला रिसीव्ह होणार, ठीक आहे, हे रिसीव्ह झाल्याच्या नंतर इफ आय गो टू रिप्लायज आय कॅन गेट द सजेशन्स हेअर. आता जसं माझे काही जे काही एम्प्लॉईज आहेत, त्यांनी जर मला काही मेसेजमध्ये पाठवलं, ठीक आहे, त्यांनी जर मला काही फाईल पाठवल्या, काही पाठवलं, तर मला इथं रिप्लायज मध्ये यायला पाहिजे की मी जर इथं काही पण टाईप करतोय, थँक्स फॉर द फाईल. आता इथं बघा, थँक्स फॉर द लिंक आलेला आहे. जर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल, बघा, थँक्स फॉर द लिंक. कोणी सांगितली की इथं लिंकच भेटलीये मला? सर वर बघा, नीट बघा, की वर जर तुम्ही व्यवस्थित लिंक आहे आणि आपल्या ईमेलनी ते व्यवस्थित अनालाइज केलं आहे आणि तुम्हाला सजेशन देत आहेत. सो हे सजेशन कुठून आलं? दिस इज द स्मॉल फील्ड ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स विच इज जनरेटिव्ह एआय. पुढचं टेक्स्ट तुमचं ऑटोमॅटिक जनरेट व्हायला मदत करतंय. हे ह्याला म्हणतात आपण टेक्स्ट सजेशन्स. ठीक आहे, टेक्स्ट सजेशन. असे जनरेटिव्ह एआय जे काही इमेजेस वगैरे पण होत आहेत ना जनरेट आजकाल, आपण इमेज पण जनरेट करू शकतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं. व्हिडिओ बनवू शकतो, जे की कोणीही आजपर्यंत बघितला नाही असं इमेज बनवू शकतो, व्हिडिओ बनवू शकतो, टेक्स्ट बनवू शकतो, आर्टिकल लिहू शकतो. तुम्हाला पोयम, तुम्हाला शायरी वगैरे पोयम बनवता येत नसेल, तरी सुद्धा तुम्ही चॅट जीपीटीच्या मदतीने करू शकता. म्हणजे एआयच्या मदतीनं. चॅट जीपीटी हे फक्त एक सॉफ्टवेअर आहे. तुम्हाला म्हणताना एआय म्हणायचं, लोकांच्या मनात असं नाही बसलं पाहिजे की एआय म्हणजे चॅट जीपीटी, चॅट जीपीटी म्हणजे एआय. नो, खूप सारे सॉफ्टवेअर आहेत. हे जर कळालं तरच लोकांना डायनॅमिक राहता येईल, कारण की चॅट जीपीटी सगळे कामं नाही होत. ठीक आहे. तर हे जे काही आहे ना, इथे खूप बेस्ट एक्झाम्पल तुमच्या समोर झालेलं आहे आणि मी प्रॅक्टिकली दाखवतो तुम्हाला. हे सेम तुम्ही तुमचे स्वतःचे ईमेल्स ओपन करून बघा. जेवढे ईमेल तुम्हाला रिसीव्ह झालेत ना, ते ईमेलला ना स्टार्ट तर करा तुम्ही रिप्लाय देण्याचं. रिप्लाय देता देता तुम्हाला काहीतरी होतात. काही काही ईमेल तर असे असतात की ज्याला रिप्लाय तुम्ही देण्याच्या आधीच इथे खाली सजेशन असतात. नो प्रॉब्लेम, थँक्यू, थँक्स, शुअर, आय विल अटेंड द मीटिंग वगैरे. मग कसे कळतात? सिम्पल आहे सर. तुम्ही जे काही वर मेसेज रिसीव्ह केला आहे, ठीक आहे, तो मेसेज पहिले तुमचं जे काही सिस्टीम आहे, तुमचं हे जे काही सॉफ्टवेअर आहे, आता माझं काय सॉफ्टवेअर आहे? ईमेल सॉफ्टवेअर आहे. कोणतं आहे? गुगल मेल, जीमेल. ते पहिले रीड करते की माझ्या सेंडरनी मला काय पाठवलं, लिंक पाठवली फक्त, थँक्स फॉर द लिंक, असं सजेशन आहे. ठीक आहे. म्हणजे जनरेटिव्ह एआयच्या मदतीने टेक्स्ट, इमेज, म्युझिक, व्हिडिओज, कोड आपण काहीही बनवू शकतोय, काही पण. त्यातला पहिला पार्ट आपण सुरू करतोय की टेक्स्ट कसं जनरेट करायचं. इथपर्यंत कळालं तुम्हाला की जनरेटिव्ह एआय काय आहे किंवा टेक्स्ट अनालिटिक्स काय आहे? मी एक तुम्हाला फक्त 1 मिनिटर रिकॅप देतो. तुम्ही पण असा दिला पाहिजे. ठीक आहे. 1 मिनिट रिकॅप कसा देतात? सिंपल आहे. आपण सुरुवात केली होती, एआय काय आहे? अशी टेक्नॉलॉजी जे की आपल्याला डिसिजन घेण्यामध्ये, सॉरी, जे की मशीनला डिसिजन घेण्यामध्ये मदत करते. मशीनने स्वतःचे स्वतः डिसिजन घेत राहावे, पण त्या डिसिजन कसे घेतायत हे तुमच्या ह्युमन इनपुट्सवर डिपेंड करतं. आणि अशा एआय टेक्नॉलॉजीमध्ये भरपूर फीचर्स आहेत, भरपूर टॉपिक आहेत. त्यामधला एक टॉपिक आपण बघतोय, जनरेटिव्ह एआय. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं की समजा माझ्या व्हॉट्सअपवर काही मेसेज आलाय, त्याच्या बेसिसवर आपल्याला काही ऍक्टिव्हिटी करता येते का? इमॅजिन करा, व्हॉट्सअपवर एक मेसेज आलाय की टुडेज ट्रेनिंग सेशन इज ॲट 11 AM. तर माझा लॅपटॉप ऑटोमॅटिक ऑन झाला पाहिजे. ठीक आहे. तर मला त्याचा फायदा आहे. ऑन होऊन मीटिंग लिंक जॉईन करून कॅमेरा माईक बंद करा. ठीक आहे. प्लस जर मी अजूनही मोमेंट नाही केली, म्हणजे मीटिंग मध्ये येऊन 10 मिनिट झाले आहेत, ठीक आहे, माझा कॅमेरा ऑन नाही झालाय, माईक ऑन नाही झालाय, हे फक्त ह्युमन करणार, असं जर आपण फीचर दिलं तर काय होऊ शकतं? एआय ते रिकॉग्नाइज करू शकतं की अजूनही माईक अनम्यूट नाही झालाय. म्हणजे काय?
जो कोणी युजर इथं बसणार होता चेअरवर तो अजून आलेला नाहीये. व्हॉट्सअपवरती एक ट्रिगर जायला पाहिजे. अजून काय जायला पाहिजे व्हॉट्सअपवरती मेसेज? सॉरी सर, आय एम लिटिल बिट लेट, आय एम जॉईनिंग सून. ऑटोमॅटिक मेसेज गेला पाहिजे. जसं तुम्ही इथं माईक अनम्यूट केलं तिथे एक मेसेज गेला पाहिजे, तुम्ही हात न लावता. सॉरी सर फॉर द लेट, आय हॅव जॉईन द मीटिंग जस्ट नाव. करेक्ट. मीटिंग बंद झाल्या झाल्या तुमचा एक मेसेज पडला पाहिजे, थँक्यू फॉर युअर मीटिंग सर, थँक्यू फॉर युअर टाइम सर, इट वॉज अ वंडरफुल सेशन टॉकिंग विथ यू. गेला पाहिजे प्रोफेशनल मीटिंग्समध्ये. इमॅजिन करा ह्या जर अशा गोष्टी, आणि हेच हिंदी मराठी इंग्लिशमध्ये ऑटोमॅटिक गेलं पाहिजे. जसा युजर आहे तसा युजरनी जर मराठीमध्ये टाकलं होतं पहिले लिंक, मराठीमध्ये सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजे. हिंदीमध्ये टाकलं हिंदीमध्ये गेल्या पाहिजे, इंग्लिशमध्ये टाकलं इंग्लिशमध्ये गेल्या पाहिजे. करेक्ट. हा आपला हेतू होता. ह्याच्यामध्ये जो पार्ट आहे ना, की ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये आपण इथं ना स्टेप बाय स्टेप त्याला तुकडं हे केलेत, त्याला ब्रेकडाऊन केलेलं आहे, तुकडे पाडलेत, की आपण ब्रेकडाऊन बघतोय. मला अशा गोष्टी बनवताना कोणत्या कोणत्या स्टेप्समध्ये, म्हणजे सॉरी, कोणत्या कोणत्या फीचर्सचा किंवा कोणत्या कोणत्या स्टेप्सची मदत होईल. करेक्ट. आणि हे बघताना मला एक गोष्ट लक्षात आली आहे सर, की आपल्याला सगळ्यात पहिले जो मेन मुद्दा लागेल तो आहे की युजरनी आपल्याला जे काही पाठवलं ना ते रीड तर करावं लागेल. मग रीड करण्यासाठी सिंपल आहे सर, आपण काय बोललो होतो की टेक्स्ट अॅनालिटिक्सची मदत लागेल. म्हणजेच मी जे तुम्हाला सगळ्यात पहिले सांगितलं होतं, एआय म्हणजे ही फार ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी झाली. लोक अपेक्षित करतात डायरेक्ट एआय शिकवा. एआय शिकू शकत नाही जोपर्यंत तुम्हाला अॅनालिटिक्सच माहित नाहीये. म्हणजे डेटा अॅनालिटिक्स वगैरे वगैरे जे काही मी तुम्हाला स्टेप सांगितल्या होत्या, मशीन लर्निंग वगैरे, आणि मग त्याच्यानंतर एआय येत असतं. तर आपण रिव्हर्स का जातोय? पहिले फक्त ऍप्लिकेशन समजून घेतोय. आपल्याला समजलं की सर माझं जे काही प्रॉब्लेम स्टेटमेंट होतं, म्हणजे माझा जो काही उद्देश होता, त्या उद्देशामध्ये एक स्टेप आहे सर, युजरनी जसा मेसेज पाठवलाय ना त्याच्या प्रकारचा आपल्याला मेसेज रिप्लाय करायचा आहे. पण युजरनी काय मेसेज पाठवलाय तो आपला रीड तर झाला पाहिजे ऑटोमॅटिक मशीनला. तर तो रीड करण्यासाठी जो काही डेटा तुम्हाला दिलाय, ते युजरनी जे काय मेसेज केलंय ते चॅटिंगमध्ये, म्हणजेच काय काहीतरी वाक्यांमध्ये, वर्ड्समध्ये, अल्फाबेट्समध्ये. तर अशा प्रकारच्या अनालिसिसला टेक्स्ट अॅनालिटिक्स म्हणतात. ह्याला आपण डिटेलमध्ये बघणार आहोत पुढे जाऊन. ठीक आहे. पण पहिले तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, हे टेक्स्ट अॅनालिटिक्सच्या मदतीने तुम्ही समजून तर घेतलं की तुम्ही युजरनी तुम्हाला काय सेंड केलंय. आता त्याच्यावरती तुम्हाला रिप्लाय जर करायचा आहे तर सर नवीन टेक्नॉलॉजी आहे. तर काय केलं पाहिजे, तुमच्या लॅपटॉपनी, तुमच्या व्हॉट्सअपनी, तुमच्या ईमेलनी ऑटोमॅटिक रिप्लाय करताना असे सजेशन दिले पाहिजे, थँक्यू फॉर युअर लिंक. आता इथं लिंक आलाय, लिंक कसं कळालं सर? वरून कळालं की लिंक पाठवलेली आहे, म्हणून ऑटोमॅटिक तसं सजेशन येतं. ठीक आहे. तर हे जे सजेशन येत आहेत, हे काय जे काय टेक्स्ट मला ऑटोमॅटिक मशीनच बनवून देते, अशा गोष्टींना जनरेटिव्ह एआय म्हणतात. त्याचा एक सिंपल एक्झाम्पल आता आपण चॅट जीपीटी वरती बघणार आहोत. तर चॅट जीपीटी फक्त एक सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये एआयचे फीचर्स आहेत. ज्याच्यामध्ये जेव्हा मी म्हणतो की एआयचे फीचर्स, ठीक आहे, तर एआयचे फीचर्स असं सांगताना तुम्हाला एक गोष्ट कळाली पाहिजे की तुम्ही आता स्पेसिफिक बोलायला सुरू केलं पाहिजे. सर एआयचे कोणते फीचर पाहिजे आपल्याला? तर किती फीचर आहेत? टेक्स्ट जनरेशन, जनरेटिव्ह एआय चा अर्थ असतो तुम्ही काहीतरी जनरेट करतायत. आपण काल परवा म्हणजे मागच्या सेशनला बघितलं होतं, मागच्या सॅटर्डेला. जनरेटिव्ह एआय म्हणजेचा अर्थ असतो तुम्ही काहीतरी जनरेट करतायत, बनवतायत. ठीक आहे. काय बनवू शकतो आपण? टेक्स्ट बनवू शकतो, इमेज बनवू शकतो, व्हिडिओ बनवू शकतो, सॉन्ग बनवू शकतो, म्युझिक बनवू शकतो, काही पण बनवू शकतो. ठीक आहे. आता त्याच्यापैकी आपण फक्त टेक्स्ट बद्दल बोलतोय. तर आपल्याला इथं चॅट जीपीटी मधला कोणता फीचर वापरायचा आहे? जनरेटिव्ह एआय, टेक्स्ट जनरेशन. त्याच्यामध्ये पण काय टेक्स्ट जनरेट, फक्त मला टेक्स्ट जनरेट करून पाहिजे. तर मी इथं काय करतोय, व्हॉट्स अजेंडा टुडे. ठीक आहे. मला फक्त चॅट जीपीटी बोलतोय फक्त. ठीक आहे, एक मिनिट. इथं मी टाकतोय हाऊ आर यू. मी चॅट जीपीटीला विचारतोय हाऊ आर यू. ठीक आहे. आता ज्यावेळेस मी हे विचारले की हाऊ आर यू, त्याच्यानंतर त्यांनी एक ना मेसेज दिलाय, हे ह्याला म्हणतात ना व्हर्नॅक्युलर लँग्वेज. तुम्ही कसे आहात म्हणजे इंग्लिश अल्फाबेट गेलाय. हा, आता तुमच्या समोर आलं. निशा मॅडम समजतंय? मी ठीक आहे धन्यवाद, तुम्ही कसे आहात?
समजतंय निशा मॅडम? समजतंय भारती मॅडम? हा, ठीक आहे. आता मी काय करतोय, इथे काय नाही करतोय, मी इथं फक्त हे वाक्य कॉपी करतोय, कारण की माझ्या आता मराठी टायपिंगला एवढी स्पीड नाहीये. हे सेम वाक्य जर मी इथं टाकलं आता, ह्याच्यात तिघांमधला फरक बघितला का तुम्ही मॅडम? तुम्हाला तिन्ही गोष्ट, हे बघा मी प्रयत्न करतो की तिन्ही वाक्य एकत्र दिसावेत. आय एम डुईंग वेल, इथे मी इंग्लिशमध्ये काहीतरी बोललोय, ते इंग्लिशमध्ये रिप्लाय आला तशाच टाईपच्या इंग्लिश ग्रामरमध्ये. ठीक आहे. इथं मी व्हर्नॅक्युलर लँग्वेजमध्ये विचारलंय, तर व्हर्नॅक्युलर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आपण जे डेली असे चॅटिंग लँग्वेज यूज करतो, ठीक आहे, तशा टाईपच्या ह्याच्यामध्ये हिंदी मराठी इंग्लिश मिक्स किंवा अल्फाबेट इंग्लिशचे मराठी वापरतोय अशा टाईपचं. आणि इथं जर शुद्ध मराठी अक्षरांमध्ये आणि मराठीच अर्थामध्ये केलं तिथं मराठीमध्ये येत आहे. हे कळालं तुम्हाला? आता हे चॅट जीपीटी मध्ये ना कोणी वाक्य टाकलेले नसतात की तुम्ही जर कोणी जर असं विचारलं तर तू असाच रिप्लाय दे, असं नसतं. असं नसतं, म्हणून तर त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. ठीक आहे ना. तर पहिले पण टेक्नॉलॉजी अशी होती की ज्याच्यामध्ये तुम्ही जर व्हॉट्सअपला किंवा ईमेलला, इंस्टाग्रामला, फेसबुकला कुठेही तुम्हाला एक मेसेज रिसीव्ह झालाय, ऑटोमॅटिक एक मेसेज गेला पाहिजे, धन्यवाद पवन कॉम्प्युटर्सला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद, सिद्धिविनायक कॉम्प्युटरला मेसेज केल्याबद्दल धन्यवाद. हे डोकं न लावता मेसेज पाठवणाऱ्या गोष्टी होत्या पहिले. आता तसं नाही राहिलंय. आता तुम्ही विचार करून तुमची मशीन ऑटोमॅटिक एक मेसेज पाठवू शकतं. ठीक आहे. तर हे आपल्याला असं फीचर बिल्ड करायचं असतं. बिल्ड करण्याच्या आधी मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, इंग्लिशमध्ये आहे तर इंग्लिशमध्ये रिप्लाय केलाय जसे तुम्ही आहेत. मग आपण इथं काय काय जनरेट करू शकतो? प्लीज राईट अ पोयम फॉर मी ऑन, काही पण टॉपिक द्या. ठीक आहे. टॉपिक काय देऊ शकतो मी? लेट्स से ताजमहल. मी फक्त एक्झाम्पल साठी घेतोय. येस, हे कळालं? ही जी काही पोयम आहे, ठीक आहे, ही पोयम असं इम्पॉर्टंट नाहीये, असं मॅन्डेटरी नाहीये, म्हणजे कंपल्सरी नाहीये की इंटरनेटवर कोणीतरी ऑलरेडी लिहिलेली आहे, बिकॉज दिस इज एआय ड्रिव्हन. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जर मी म्हणलोय मिक्स ताजमहल अँड मुंबई लाईफ, काही पण करतोय बरं का, मी काही पण करतोय, तर तुम्हाला कळायला पाहिजे की ठीक आहे, ताजमहल आणि मुंबईच्या लाईफवरती एक पोयम बनवायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. आता जर तुम्हाला वाटत असेल की दिस इज ऑन इंटरनेट, तर तुम्ही सर्च करू शकताय. ठीक आहे. तर तुम्हाला कळेल. आता मी ह्याला मराठीमध्ये पाहिजे तर गिव्ह मी अबव इन मराठी, मराठीमध्ये करू शकतो, हिंदीमध्ये करू शकतो, इंग्लिशमध्ये, तमिळमध्ये, जर्मनमध्ये, कसंही करू शकतोय. ठीक आहे. कळालं तुम्हाला? आता ह्याला मॉडिफाय करू शकताय. आता तुम्हाला वाटलं की हे पॅराग्राफ ओके आहे, हा पॅराग्राफ ओके नाहीये, तशा टाईपचे तुम्हाला इथं चॅटिंग करावं लागते चॅट जीपीटीला, इथं सॉफ्टवेअरमध्ये इनपुट द्यावे लागतात, तसं तसं मॉडिफिकेशन होत राहतात. तर तुम्ही इथं जे काही लिहितायत ना, इथं जे काही लिहितात म्हणजे आपण जे काही इनपुट देतोय त्याला आपण प्रॉम्प्ट म्हणतो. प्रॉम्प्ट. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? प्रॉम्प्ट म्हणतो. त्याला आपण प्रॉम्प्ट म्हणतो. प्रॉम्प्ट. जर तुम्हाला माझी स्क्रीन दिसत असेल तर त्याला प्रॉम्प्ट म्हणतो. हा प्रॉम्प्ट काय दिला पाहिजे जेणेकरून आपल्याला जे अपेक्षित उत्तर आहे ते येऊ शकतं किंवा बेस्ट पॉसिबल उत्तर येऊ शकतं, ह्याच्याच मध्ये सगळा एआयचा खेळ आहे. म्हणून प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग नावाची पण गोष्ट आलेली आहे. ठीक आहे. तर प्रॉम्प्ट काय टाकला पाहिजे, दॅट इज ओनली द टास्क. हा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्यासाठी काही पण काम करू शकतं, बट व्हॉट यू आर आस्किंग दॅट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. तर आपण जर असं इमॅजिन केलं की सर हा आपण काय विचारतो ते इम्पॉर्टंट आहे, तर कदाचित मी अशी एक पोयम लिहिली. आता सेम इमॅजिन करा की एखादा जर आर्टिस्ट ऑलरेडी आहे, ठीक आहे, एखादा आर्टिस्ट ऑलरेडी आहे जो पोयम असा बनवू इच्छितोय. पोयम काय आहे? टेक्स्टच आहे ना, हे तर कळतंय साक्षी मॅडम? पोयम म्हणजे काय आहे? टेक्स्टच आहे ना, टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये, लिखित फॉर्मॅटमध्ये. म्हणून आपण ह्याला टेक्स्ट जनरेटिव्ह एआयच्या मध्ये ह्याला टेक्स्ट जनरेशन असं म्हणतोय. ठीक आहे. पण हे जनरेट करताना तुमच्यावर आहे की तुम्ही कसं जनरेट करताय.
जर ह्याच्यातले मला टेक्निकल गोष्टी माहित असतील की गिव्ह मी अबोव पोयम इन शायरी फॉर्मॅट 2 लाइनर्स इच पॅरा, बस. आता इथं वर 4 वाक्यांमध्ये होतं, मी त्याला 2 वाक्यांमध्ये विचारलं. गिव्ह मी इन हिंदी, उर्दू मिक्स. म्हणजे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की जर ह्या गोष्टीमधली आपल्याला माहिती असेल तर आपण तसं तसं ChatGPT ला विचारू शकतो. ठीक आहे, आणि त्या पद्धतीने हे करू शकतोय. तर पोयम जनरेशन हे एक एक्झाम्पल बेस्ट झालं. आता सिमिलरली मला पोयम नाही जनरेट करायचं, आर्टिकल जनरेट करायचं, ते पण मी करू शकतो. ठीक आहे. आता समजा मी इथे गेलो, इथं जस्ट बघितलं की AI न्यूज टुडे, काही पण एक रॅन्डम AI मी पिक करतोय. ठीक आहे, तुमच्या समोर करतोय, मी काय पहिलेपासून डिसाईड नाही करून आलेलो आहे. आता ह्याचं जे टॉपिक आहे ना, इमॅजिन करा ह्या टॉपिक वरती मला स्वतःचा आर्टिकल लिहायचा आहे. ठीक आहे, तर मी काय करतोय, ते टॉपिक कॉपी पेस्ट केलं. ठीक आहे, गिव्ह मी आर्टिकल ऑन अबो टॉपिक विथ टायटल सजेशन्स इन 300 वर्ड्स. मी एवढे डिटेल देतो. आता ह्या गोष्टी मला माहित आहेत कारण की आय नो डिजिटल मार्केटिंग, डेटा सायन्स, AI टेक्नॉलॉजीज, ऑल दिस थिंग्स, अँड दिस इज माय जॉब. तर मला ह्या गोष्टीमधली माहिती आहे की बाबा आम्हाला आर्टिकल देताना सांगावं लागतं असतं किती वाक्यांमध्ये द्यायचंय, किती वर्ड्समध्ये द्यायचंय, कॅरेक्टर काय असले पाहिजे, त्याची टोन कशी असली पाहिजे वगैरे एक्सेट्रा. हा मला पोएम मधलं माहित नव्हतं म्हणून मी तुमच्या समोर करून नाही दाखवू शकलो जास्त. बट आय नो आर्टिकल रायटिंग फॉर माय वेबसाईट, ब्लॉग्स और एनिथिंग. तर मी इथं लिहितोय. ठीक आहे, आणि मी इथं ह्याला एंटर केलं तर माझ्याकडे एक आर्टिकल येतं. आता हे आर्टिकल इंडिया टुडे मधलं आहे, खूप छान असेल, बेस्ट एकदम. ठीक आहे, आता इथून इथपर्यंत जर आपण फक्त बघितलं ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये, सॉरी अननेसेसरी टॅब बंद करतोय. एकच मिनिट. हा, आता हे बघा, आता इथे बघा की इथे काय काय दिलेलं आहे ह्यांनी आर्टिकलमध्ये. हे लिहिताना ते काय करतं, इथं क्रेडिट्स देत आहे. जर तुम्ही इथं व्यवस्थित बघितलं ना, माझा इथं कर्सर आहे, हे क्रेडिट देते की हे वाक्य त्यांनी ना ह्या वेबसाईट वरून उचललंय, इंडिया टुडे. म्हणजेच कुठून, अरे आपण जिथून कॉपी केलं टॉपिक तिथूनच. करेक्ट. तर इथं मला टायटलचे सजेशन आहेत, गिव्ह मी ब्लॉग, गिव्ह मी अबोव ब्लॉग with simple English and sentences used should not be picked from websites already there. हे मी फक्त एक्सपेरिमेंट करतोय बरं का. निशा मॅडम, भारती मॅडम, खुशी मॅडम, साक्षी मॅडम, तुम्हाला हे जर कळतंय ना तर मी हे फक्त ना एक्सपेरिमेंट करतोय. मी जे टाईप करतोय तसंच टाईप करायची तुम्हाला गरज नाहीये. आज एक तुम्हाला टास्क देणार आहे, तर त्या टास्क मध्ये तुम्हाला हे अशा प्रकारचे जनरेशन करायचे आहेत. ठीक आहे, हा, हे करताना तुम्हाला स्वतः कळायला पाहिजे. आता ज्यावेळेस मी हे केलं, असं लिहिलं आणि ChatGPT स्वतः सांगितलं की बाबा मला ना वेबसाईटवरचे ऑलरेडी वापरलेले वाक्य नका वापरू. ठीक आहे, आणि हे सगळं असं लिहा. ठीक आहे, हे सगळं लिहिल्याच्या नंतर आता तुम्हाला प्लॅगरिझम माहिती का नाही मला काय अंदाज नाहीये. तुम्हाला माहिती आहे प्लॅगरिझम काय असतं? म्हणजे माहिती आहे का नाही मला एकदा सांगा, तर मला सांगता येईल. प्लॅगरिझम, मी सांगतो की प्लॅगरिझमचा अर्थ काय असतो. म्हणजे तुमचं कॉन्टेंट किती कॉपीड आहे. तुम्ही इंटरनेटवरून कॉपी करा, कुठूनही कॉपी करा, तुमचं कॉन्टेंट ओरिजिनल आहे की कॉपीड आहे. असाइनमेंट आपण देतो ना, म्हणजे इमॅजिन करा तुम्ही विद्यार्थ्यांना एक होमवर्क दिलाय आणि एका विद्यार्थ्यांनी ज्यांनी लिहिलाय सगळ्यांनी तेच वाक्य लिहिलेत. ठीक आहे, हे युजली आता स्कूलमध्ये होत नाही असं, कारण स्कूलमध्ये तेवढं एक्सपेक्टेशन असतं, पण कॉलेजेसमध्ये होतं. मग कोणतेही कॉलेजेस का असणार,
कोणत्याही स्ट्रीमचे कॉलेजेस का असताना. कॉलेजमध्ये काय असतं की ओपन सिलेबस असतो, करेक्ट. ओपन सिलेबसमध्ये असताना असं असतो की इमॅजिन करा तुम्हाला काहीतरी असाइनमेंट दिली आहे, काहीतरी एक तुम्ही होमवर्क दिलाय तुम्हाला टीचरनी. तो होमवर्क दिल्याच्या नंतर एक सिंपल गोष्ट होती की एक कोणीतरी हुशार स्टुडंट असं लिहितो सगळं कुठून तरी शोधून हे ते स्वतःचा विचार करून, आणि त्याच्यानंतर काय होतं, बाकीचे त्याचे जे काही मित्र आहेत मैत्रीण आहेत त्या सगळ्या त्याच वाक्यांना तशाला तसं लिहितात. हा, कोणी 10 पॅरेग्राफ लिहिलेत तर कोणी 9 लिहितं, कोणी 5 लिहितं, कोणी एखादं ऍड करतं, पण तशाला तसं कॉपी करण्याचा प्रयत्न करतात मॅक्सिमम लोक. तर ह्याच्यावरती एक उपाय म्हणून एक टेक्नॉलॉजी काढली भरपूर आधी, त्याला प्लॅगरिझम असं म्हणतात. आता हे जे आहे हे मी इथं तुम्हाला शिकवू नाही शकत, पण त्याचा उद्देश सांगतो मी. इथं काय वाक्य घेतलं की वेन एव्हर यू जनरेट कॉन्टेंट फ्रॉम द आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जेव्हा केव्हा तुम्ही एआयच्या मदतीने काही कॉन्टेंट बनवता तर तुमचं कॉन्टेंट पब्लिकली ऍक्सेप्ट होईल का नाही, आणि तुमचं कॉन्टेंट पब्लिकली पॉप्युलर होईल का नाही, चांगलं होईल का नाही, व्हॅलिड होईल का नाही, हे कसं कळेल तुम्हाला? सिंपल आहे सर. तुम्हाला अशी वाक्यरचना करावी लागेल की जी कोणी नाही केली. कसं कळेल की बाबा आपण जी काही वाक्यरचना केली ही कोणी वापरलीच नाहीये, कसं कळेल आपल्याला? सिंपल आहे सर. आपल्याला प्लॅगरिझम चेक करावं लागेल की ऑलरेडी हे इंटरनेटवरती नाही आहे. मग कसं चेक करतात ते, तो आपला आता सध्याचा उद्देश नाहीये, पण तुम्ही याच्याबद्दल रिसर्च करू शकताय किंवा मला पर्सनली नंतर विचारू शकताय. ठीक आहे, कारण की ते टॉपिक भरकटत जाईल आपलं. ठीक आहे. पण जर आपल्याला कळालं की हा हे जे काही बनवलं आहे मी आता सध्या, ठीक आहे, जे काही इथं मी आर्टिकल बनवलं आहे दॅट इज युनिक, दॅट इज हॅव्हिंग मिनिमम. असं होऊ शकत नाही की टोटल युनिक झालंय. काहीतरी तर कुठेतरी थोडे वाक्य सिमिलर येऊ शकतात, ऑब्व्हियसली गोष्ट आहे. ठीक आहे, पण प्लॅगरिझमची एक लिमिट असते, एक ऍक्सेप्टन्स असते की तुमचं प्लॅगरिझम 5%च्या वर नसलं पाहिजे, 10%च्या वर नसलं पाहिजे, वगैरे वगैरे. हे डिपेंड करतं फील्ड टू फील्ड. ठीक आहे, युजली 5% इज द गुड व्हॅल्यू. 5%च्या खालीच असायला पाहिजे. ठीक आहे, 5%च्या वर नसलं पाहिजे. म्हणजे 5% कॉन्टेंट फक्त कॉपीड आहे कुठून तरी वाक्यरचना. मग या 5% मध्ये डेफिनेशन आल्या, कारण की डेफिनेशन तर डेफिनेशन आहे ना सर. थेरम आले. इमॅजिन करा मी असं काहीतरी तुम्हाला आर्टिकल जनरेट करायचं शिकवतोय की पायथागोरस थेरम, ह्याच्यावरती तुम्ही स्वतःचं एक आर्टिकल बनवू शकताय का? येस. पण पायथागोरसचा थेरम तर नाही बदलू शकत, डेफिनेशन तर नाही बदलू शकत, बरोबर. मग आता म्हणूनच प्लॅगरिझमला एक काहीतरी लिमिट असते कॅटेगरी वाईज. हा, तुम्ही थेरम लिहितात म्हणजे थेरम तर तशाला तसं असणारच ना. ठीक आहे, वगैरे वगैरे. तर थोडंफार तुम्हाला अंदाज तर कळतोय. मी तुमच्या समोर टेक्स्ट बनवून दाखवलं. ठीक आहे, आता जसं मी इथं टेक्स्ट बनवून दाखवतोय तर 2 प्रकारचे आपण बनवले. आता एक पोयम आहे, एक नॉर्मल आर्टिकल आहे. हे आर्टिकल मी माझ्या पर्सनल मॅगझिन मध्ये वापरू शकतो. मला स्वतःचा वैयक्तिक ओरिजिनल वापर सांगतो तुम्हाला, मी माझ्या वेबसाईट्सवर लिहितो. इमॅजिन करा की आपल्याला रिअल लाईफ जेव्हा प्रोजेक्ट आपल्याला विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत, ठीक आहे, तर त्यांना सांगायचं की एक्झाम्पल आम्ही जे काय देतो ना ते यू शुड गिव्ह इट लोकल एक्झाम्पल्स, तर ते विद्यार्थ्यांना लवकर कळतं. किंवा पॉप्युलर एक्झाम्पल, गोदरेज कंपनी सगळ्यांना माहित असते, किंवा आपल्या शहरामधल्या कोणत्याही एखाद्या चांगल्या ब्रँडची ओळख त्यांना सांगायची असते. इमॅजिन करा गोदरेज कंपनीसाठी तुम्हाला एक सुंदर आर्टिकल लिहायचं आहे रिगार्डिंग नवरात्री ऑफर्स ऑन वॉशिंग मशीन. लिहू शकताय का? येस, लिहा इथं. गिव्ह मी नवरात्री स्पेशल ऑफर फॉर गोदरेज आता इथं बघा सर्चिंग, ते सर्च करतं. बेसिकली हे काय करतं माहितीये का, की जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे तुमचं, ठीक आहे, तर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला स्वतः पहिले संधी देतं की तुम्हाला जसं पाहिजे तशा टाईपचं तुम्ही मला सांगत राहा इनपुट्स. जर तुम्ही जास्त इनपुट नाही दिले तर स्वतः काहीतरी अज्युम करतं. ठीक आहे, अजून काय करतं, तुम्ही इथे इनपुट दिलंय का, गिव्ह मी नवरात्री स्पेशल ऑफिस फॉर गोदरेज वॉशिंग मशीन. तुम्ही तुमचे इनपुट दिले का, तुमच्या दुकानाचं नाव काय, तुम्ही गोदरेज आहात स्वतः का तुम्ही त्याची फक्त एक ती डीलरशिप घेऊन ठेवली आहे. तर माझं सिद्धिविनायक इलेक्ट्रॉनिक्स अँड एंटरप्राइजेस असं आहे समजा, सिद्धिविनायक इलेक्ट्रॉनिक्स. सिद्धिविनायक इलेक्ट्रॉनिक्सच्या मध्ये मला ही ऑफर द्यायची आहे. सिद्धिविनायक इलेक्ट्रॉनिक्स आहे परभणीमध्ये, सिद्धिविनायक इलेक्ट्रॉनिक्स आहे मुंबईमध्ये, किंवा सिद्धिविनायक इलेक्ट्रॉनिक्सचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी देऊ शकतो इथं.
ठीक आहे. तर इथं मी जर दिलं गिव्ह दिस फॉर माय स्टोअर आणि इथं मी स्टोअरचं नाव लिहितोय सिद्धिविनायक इलेक्ट्रॉनिक्स. ठीक आहे. तर आता हे सिद्धिविनायक इलेक्ट्रॉनिक्स हे बघा, नवरात्री स्पेशल ऑफर ऍट सिद्धिविनायक इलेक्ट्रॉनिक्स. ठीक आहे. दिस इज ऍट परभणी. झालं. परभणीनुसार मी फक्त एक देतोय. जर तुम्हाला व्यवस्थित वाक्यरचना येत नसेल काही हरकत नाही, एआय ला तुम्ही टप्प्याटप्प्यात बोला, टप्प्याटप्प्यात. म्हणजेच काय, तुम्हाला काय एक्झाम्पल दिलं पाहिजे किंवा तुम्ही स्वतः कसं समजून घेतलं पाहिजे. व्हेरी सिम्पल सर. आपण एक माणूस लावून ठेवलाय, त्याच्याकडे एक ह्युमन इंटेलिजन्स आहे. त्या माणसाला आपण सांगतोय की माझ्यासाठी एसे लिही, त्याला सांगतोय माझ्यासाठी आर्टिकल लिही, पोयम लिही, काहीतरी लिही. तसं सेम आपण आपल्या मशीनला सांगतोय. इकडं फक्त ह्युमन इंटेलिजन्स होतं, इकडं फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. मग आपण ह्युमन इंटेलिजन्सला काय सांगितलं, जाऊन एक नवरात्री स्पेशल ऑफर लिहा माझ्यासाठी, मी दुकानाचा ओनर आहे. तर ऍज अ ओनर आय विल टेल यू. मग तुम्ही ते सगळं लिहिल्याच्या नंतर परत तुम्ही माझ्याकडे आला तर मी तुम्हाला सांगितलं नाही तुम्ही ते इंग्लिशमध्ये लिहिलंय, मराठीमध्ये लिहून आणा. तो परत गेला मराठीमध्ये लिहून आला. तसंच माझ्या एआयनं पण केलं. दोघांमध्ये फरक काय आहे? पहिला फरक, इकडं स्पीड जास्त आहे एआय कडे, ह्युमनकडे कदाचित आपल्याला थोडासा टाइम टेकिंग असेल. दुसरी गोष्ट, एआय इज ऑलवेज अवेलेबल फॉर यू अँड मिनिमम डाऊन टाइम. ह्युमन मध्ये आपल्याला डाऊन टाइम बघायला भेटतो. डाऊन टाइम म्हणजे काय? निशा मॅडमला मी जर म्हणतोय की संध्याकाळी 8 वाजेपर्यंत माझ्यासाठी काम करा, सकाळी 8 पासून, तर थोडंसं संध्याकाळच्या 8 वाजता आणि सकाळच्या 8 वाजता मध्ये फरक आहे त्यांच्या एनर्जीच्या. मी जर म्हणलं 8 वाजेपर्यंत तुम्ही काहीतरी पेपर चेक करा वगैरे, तर तुमची एनर्जी डाऊन होते. मग तुमचं पेपर चेक करण्यामध्ये मन नसतं. हा ठीक आहे, जे उत्तर आहे ते बरोबर, किंवा जे उत्तर आहे ते चुकीचं असं होऊ शकतं. दिस इज कॉल्ड एज ह्युमन डिफेक्ट्स, ह्युमन एरर्स, ह्युमन डिपेंडन्सी. इकडे तसं नाहीये. रात्री 12ला विचारा आणि उद्या सकाळी तेच विचारा, उद्या दुपारी तेच विचारा, परवा संध्याकाळी तेच विचारा, सेम उत्तर तुम्हाला मिळेल किंवा सेम इफिशियन्सी मिळेल. सॉरी, सेम उत्तर नाही, सेम इफिशियन्सी मिळेल कामाची. करेक्ट. तर हा एक फरक आहे. असे भरपूर फरक आहेत. आपण अजून त्या ऍडव्हान्टेजेसवर नाही आलेलो आहे, ते हळूहळू येणार आहोत. पण इथे जसं जसं मी टाईप करतोय, आता मी इथं नंबर नाही दिलाय, नंबर दिला की हे बघा इथं ऑटोमॅटिक इथं नंबर इन्सर्ट होऊन जाईल. ठीक आहे. मी ऍड्रेस दिला, ऍड्रेस इन्सर्ट होऊन जाईल. आता इथं बघा, मी जर समजा एक बेस्ट एक्झाम्पल इथं आठवलं मला, की इथे बघा तुम्ही इथं इमॅजिन करा, हे जे वाक्य दिलंय ना, हे इथं की गोदरेजचं 6.5 kg 7.5 kg वगैरे, म्हणजे काय, वॉशिंग मशीनचे टाईप दिलेत. आता मी जर निशा मॅडमला हे सेम एक्झाम्पल दिलं असतं आता, की जा आणि नवरात्री स्पेशल ऑफर द्या, तर निशा मॅडमनी मला काय म्हणले असते, नाही सर मला कळालंच नाही. आता नेमकं करायचं काय? म्हणजे सर, म्हणजे वॉशिंग मशीन तर ठीक आहे, पण वॉशिंग मशीनचे टाईप मला माहित असायला, मी काय म्हणजे तुमच्या दुकानात काम नाही करत, मी तर टीचर आहे. हा, पण तुमच्याकडे इंटरनेट तर अवेलेबल होतं, जा आणि गुगलवरून सर्च करा. बरं ठीक आहे सर, मी गेले. मग त्याच्यानंतर मला सर तुमचा नंबर माहिती पण ऍड्रेस माहित नाहीये, जा गुगलवरती सर्च करा की सिद्धिविनायक इलेक्ट्रॉनिक्स, टाईप तर करून बघा, कदाचित ऍड्रेस येईल. म्हणजेच काय, ह्युमन आर मोर एक्सपेक्टिंग द डिसिजन्स ॲट एव्हरी स्टेप. त्याला सिंपल मराठी लँग्वेजमध्ये मी जर तुम्हाला सांगायला गेलो तर सांग काम्यासारखे आपले कामं होतात. म्हणजे मी तरी त्याला तसं म्हणतो, म्हणजे आमच्याकडे तसं म्हणतात, एक सांग काम्या. म्हणजे तुम्हाला हे वाक्य समजतंय का? तुम्ही मला सांगा. सांग काम्या म्हणजे जसं तुम्ही सांगितलं, जेवढं तुम्ही सांगितलं तेवढंच काम केलं, जेवढं तुम्ही सांगितलं तेवढंच काम केलं, स्वतःचा ब्रेनच नाही वापरत. अशा एम्प्लॉईजला आपल्याला जास्त ठेवा वाटत नाही किंवा जसं असं आवडत नाही. असे एम्प्लॉईज वाटतात की ज्यांनी डोकं लावावं. हा, अति पण डोकं लावणं हे काय कामाचं नाहीये, किंवा नाहीच डोकं लावणं हे काही कामाचं नाहीये. बरोबर. तसं एआयनी इथं काय केलंय, मला विचारलं का किती % ऑफ द्यायचंय, लिहून तर ठेवलं ना पहिले की हा ठीक आहे यार 40% ऑफ. पुन्हा इथं गोदरेजचं काय 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 वेगवेगळे आहेत, त्याचे हे आहेत, हे सगळं इंटरनेटवरून घेतलं. तुम्ही पण इंटरनेटवरून घेऊ शकता. करेक्ट. इथं हे मी म्हणलंच नव्हतं की वाय चूज वगैरे हे असं सगळं लिहा, त्यांनीच लिहिलंय. करेक्ट. आता हे सेम मी जर म्हणलं की गिव्ह मी दिस फॉर व्हॉट्सअप प्रमोशन मेसेज, सिंपल आहे. आता इमॅजिन करा, मी तुम्हाला म्हणतोय की हे व्हॉट्सअपचा मेसेज आहे. ठीक आहे. आता इमॅजिन करा, मी तुम्हाला म्हणतोय एक छोटा लाईव्ह प्रोजेक्ट आपण करू. काय लाईव्ह प्रोजेक्ट असला पाहिजे बरं?
खूप त्याला कॉम्प्लिकेटच नाही करत मी. सिंपल. परभणीमध्ये सगळ्यात फेमस दुकान तुम्हाला कोणतं माहित आहे निशा मॅडम? परभणी शहरात म्हणतो मी, जिल्ह्यात नाही म्हणत आहे. सोनी एजन्सी घ्या. आता सोनी एजन्सीचं जर मी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट आणून देतोय की स्टुडंट्स कॅन बिल्ड अ व्हॉट्सअप मेसेज, प्रमोशनल व्हॉट्सअप मेसेज फॉर दिवाळी. लेट्स आपण दिवाळीनंतर सुरू करणार आहोत ना विद्यार्थ्यांसाठी समजा. तर दिवाळीच्या नंतर आपण नाही सॉरी दिवाळीच्या नंतर का न्यू इयरचं समजा इमॅजिन करा. न्यू इयर ऑफर हे जर त्यांच्याकडून व्हॉट्सअप प्रमोशनल मेसेज बनवले आपण आणि ओरिजिनल रियालिटीमध्ये हे सगळे व्हॉट्सअप मेसेज जेवढ्या विद्यार्थ्यांनी बनवले सगळ्यांना त्यांचे इनपुट देऊ द्यायचे. प्रत्येक विद्यार्थी 100 विद्यार्थी आहेत, 100 विद्यार्थ्यांनी 100 मेसेज तयार केले. दे हॅव कॉपी पेस्टेड समवेअर अँड गिव्हन इट टू क्लायंट थ्रू ईमेलिंग. आपल्याला ते पण शिकवायचं त्यांना बरं का की ईमेल करायचे. तर क्लायंटला आम्ही आमच्या लेवलवरती हे आमचं काम आहे. आम्ही त्यांना फीडबॅक्स मागतो, ते सगळे सजेशन्स देऊन टीचरला परत एकदा फीडबॅक तुम्हाला वापस देतो की कोणत्या स्टुडंटचे चांगले बनले, कोणत्या स्टुडंटचे खराब बनले. त्यांच्या आधी आम्हीच स्वतः इव्हॅल्युएट करतो की बाबा कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये कमी होती. काही विद्यार्थ्यांनी जर डायरेक्ट हेच कॉपी पेस्ट केला. आता कॉपी करायचा ऑप्शन कुठे आहे बऱ्याच लोकांना माहित नाही. मी मागच्या वेळेस सांगितलं होतं इथं हे इथं कॉपीचं ऑप्शन आहे किंवा डायरेक्ट तुम्ही असं सिलेक्ट करू शकता. सिंपल. मग इथं कॉपी करा हे असं. पण कॉपी करताना कसं होतं ते म्हणतात ना की म्हणजे तुम्ही कॉपी करताय तर तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्ही कॉपी करताय. म्हणजे काय, समजा मी इथून असं कॉपी केलं, ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये ना कॉपी करता करता समजा इथपर्यंत कॉपी झाला असं, हे खालचं वाक्य पण येत आहे, डू यू वॉन्ट मी टू मेक दॅट टू. ह्याच्यावरूनच मी ओळखतो की माझ्या विद्यार्थ्यांनी चॅट जीपीटी वरून केलंय का स्वतः बनवलेत वाक्य, किंवा माझ्या एम्प्लॉईजनी स्वतः वाक्य बनवलेत का चॅट जीपीटीने केलंय. तुम्ही बनवा चॅट जीपीटीने, हरकत नाहीये, पण वाक्य कॉपी करताना व्यवस्थित स्वतः वाचलं पाहिजे. चॅट जीपीटीचे स्वतःचे वाक्य नाही आले पाहिजे, किंवा वरचं पण वाक्य येऊ शकतं एखाद्या वेळेस. ऍब्सोल्युटली हे वाक्य आहे गरजेचं आहे का आपल्याला? नाही. हे चॅट जीपीटी आपल्याला फक्त बोलतंय. ऍब्सोल्युटली हो हो सर, मी तुम्हाला व्हॉट्सअपचा फ्रेंडली एक मेसेज देऊ शकतो खालील प्रमाणे, असंच आहे. आणि हे दिला मेसेज. मग परत तो विचारतोय तुम्हाला अजून काही पाहिजे का बाबा? हे इथं शॉर्ट असं एक पंच लाईन वगैरे पाहिजे का 50 वर्ड मध्ये, कॅची लाईन पाहिजे का काहीतरी फॉरवर्ड होण्यासाठी वगैरे. तर ह्या गोष्टी जर आपण तशा देऊ शकलो, दिस इज ओनली अन एक्झाम्पल. सेम एक्झाम्पल हे कोणत्या फील्ड मधलं होतं? मार्केटिंग फील्ड मधलं होतं. इमॅजिन करा, आय एम गिव्हिंग यू एक स्मॉल टास्क. मी हे युट्यूबवर एक शॉर्ट्स मध्ये विद्यार्थ्यांना माझ्या दुसऱ्या शिकवताना पण दाखवलेलं आहे, तुम्हाला पण दाखवतो की गिव्ह मी डेली मील प्लॅन फॉर. आता ब्रेकफास्ट, मी तर ब्रेकफास्ट, त्याच्यानंतर लंच, स्नॅक्स आणि डिनरवर बिलीव्ह करतो, ठीक आहे, कारण की मधले इव्हिनिंग स्नॅक्स असले पाहिजे. गिव्ह मी डेली मील प्लॅन फॉर ब्रेकफास्ट, लंच, स्नॅक्स अँड डिनर वीकली. सॉरी, इथं गिव्ह मी वीकली प्लॅन करतोय, इथं करतोय डे वाईज. तुमच्यासमोर एक सुंदरसा असा प्लॅन बनवून आलेला आहे. आता मागच्या वेळेस, आता हे माझं ऍक्च्युअली चॅट जीपीटी कसं आहे, खूप जणांना मी दाखवत आणि खूप सारे आम्ही टेक्नॉलॉजी ह्याच्यावरच वापरतो, म्हणून हे कसं हे डायरेक्ट टेबल फॉर्मॅटमध्ये झालंय. पण हे इथं टेबल फॉर्मॅटमध्ये जर आलं नसतं तर मी त्याला म्हणलं असतं गिव्ह मी टेबल फॉर्मॅट. आता असेल इथं कुठेतरी, हे इथं वीकली मील प्लॅन. हे मी तुम्हाला दाखवतो की आधी मी कसं हे केलं होतं ह्याला, ठीक आहे. हे बघा, मी दुसऱ्यांना एक्झाम्पल दाखवताना इथे असं टाईप केलं होतं, हे तुम्हाला पण बघायला आवडेल की गिव्ह मी, हे तसंच इंडियन वेज डिशेस वगैरे हे ते सगळं 7 दिवसाचा प्लॅन, आणि प्लॅन मला टेबल फॉर्मॅटमध्ये नाही आलाय. म्हणजेच मी तुम्हाला हे का दाखवतोय, कधीही तुम्ही कॉपी करायचा प्रयत्न करू नका. एआय आल्यापासून अशी गोष्ट झाली आहे की तुम्हाला कोणीही शिकवल्याच्या नंतर त्या माणसावरती कम्प्लीट डिपेंडेंट राहायची गरज नाहीये. मी जसं शिकवतोय तसंच तुम्ही शिकवलं पाहिजे नाही, मी जसं चॅट जीपीटीला विचारतोय तसंच तुम्ही विचारलं पाहिजे असं नाही. स्वतःचं ब्रेन वापरायला तुम्हाला आता वापरायचं म्हणजे शिकायचं, ठीक आहे. इथं जर मी असं हे अशा फॉर्मॅटमध्ये आलं तुम्हाला, तर तुम्हाला वाटेल अरे सर तुम्ही दाखवताना तर टेबल फॉर्मॅटमध्ये आलं तर छान, आता मला तर हे पॅरेग्राफ दिसत आहेत, पॅरेग्राफचं मी काय करू.
ठीक आहे. मग मी इथं खाली वाक्य दिलं हे बघा, गिव्ह मी इन टेबल फॉर्मॅट. आता इथं डेट नाही दिसत आहे मला, पण हे आधीच आहे, खूप आधी जनरेट केलेलं. मग हे टेबल फॉर्मॅटमध्ये आलं. मग हे टेबल फॉर्मॅटमध्ये येऊन मी काय करू इथं? मग काही नाही, मग तुम्हाला इथं गुगल शीट्समध्ये बनवावं लागेल. गुगल शीट्समध्ये जा आणि कॉपी पेस्ट करा. दॅट्स इट. ठीक आहे. हे गुगल शीट्समध्ये आता ह्याच्या इथं ह्या टेबलला इथं कॉपीचं ऑप्शन आहे, कॉपी करा. गुगल शीट्स कशी बनवायची मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ठीक आहे. आवाज येतोय? कारण माझा इंटरनेट. एक मिनिट. हे झालं. आता मी ह्याला लोड झाल्याच्या नंतर याचा पेस्ट करतोय. ठीक आहे. हे पेस्ट झालं. आता ह्याला फॉर्मॅटिंग करा. तर आता फॉर्मॅटिंग केल्याच्या नंतर मी इथं ज्यावेळेस म्हणजे फॉर्मॅटिंग करतो ना, तेव्हा किती सुंदर दिसतं ना ते बघा. आता हे मी तुमच्यासमोर कॉपी पेस्ट केलंय. मी आधीच बनवलेलं असेल इथे, तुम्हाला दाखवतो. वीकली मील आहे, हे बघा. आता नुसत्या कॉपी पेस्टमध्ये फायदा नसतो. ठीक आहे. आता हे तुम्ही जर अशा पद्धतीने त्याला फॉर्मॅटिंग केली तर आपल्याला ते रिप्रेझेंटेबल असेल. आता इमॅजिन करा की मी तुम्हाला म्हणतोय एआयच्या मदतीनं तुम्हाला फायदा होतोय का नाही होतोय निशा मॅडम? तुम्हाला जर असं स्वतःच्या घरचं वीक प्लॅन करायचं असेल, हे स्टुडंटसाठी बेस्ट एक्झाम्पल आहे ना. कारण की हे त्यांनी स्वतःचं जनरेट केलं तर त्यांच्या आईला देऊ शकतात ते. बघ आई, मी काहीतरी एआयच्या मदतीने बनवलंय, अशा पद्धतीने आपण फॉलो करू. मंडेला हे खाऊ, ट्युजडेला हे खाऊ. ऍटलिस्ट त्यांना ऑप्शन तर भेटले. एडिट करताना ते एडिट करतील. इमॅजिन करा, हे तुम्हाला झिरो पासून बनवायचं आहे, तर तुम्ही पहिले तर आपलं रेजिस्टन्स येतं, कशाला बनवायचं सर, जाऊ द्या हे ते. पण बनवायचं जर असेल तर त्याच्यातही आपल्याला थोडं थोडं टाइम टेकिंग असतं, ह्युमन डिपेंडेंट असतं. सुचत नाहीत की भाज्या कोणत्या आहेत, आपण सकाळी काय खाऊ शकतो, संध्याकाळी काय खाऊ शकतो. चॅट जीपीटीच्या मदतीने तुम्हाला ह्याच्यात फायदा झाला का नाही? फायदा झाला. आता साक्षी मॅडम, तुम्ही सांगा मला, ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा फायदा तुम्ही काय करू शकता? जर तुम्हाला माझं जर सगळं सेशन समजलं असेल, उत्तर देताना व्यवस्थित उत्तर द्या बरं का साक्षी मॅडम. मी सकाळपासून जे काही तुम्हाला उदाहरण देतोय, काहीतरी सांगतोय, इतके दिवस आपण जे काही ट्रेनिंग घेतोय, ठीक आहे, तर ह्याच्या बेसिसवर मी तुम्हाला म्हणतोय की जी काही प्रोसेस होती आतापर्यंत, मी तुम्हाला जी दाखवली ह्या वीकली मील साठी, समजा इमॅजिन करा. ठीक आहे. ह्या माझा प्रश्न आहे, वीकली मील जर विद्यार्थ्यांनी बनवले आणि त्यांच्या आईला दिलं, ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्ही एआय कितीदा वापरलं? एकदाच वापरलं. चॅट जीपीटी वापरा सर, कॉपी करा, गुगल शीटवर पेस्ट करा, स्वतः फॉर्मॅटिंग करा आणि मग प्रिंट काढून आईला द्या. आता अजून कोणते असे पॉइंट्स आहेत की जिथे तुम्ही अजून एकदा एआय वापरू शकता याच्यात? हा, बरं तुम्ही सांगा. नाही 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 नाही, ते नाही म्हणत आहे निशा मॅडम. मी म्हणतोय की ही जी प्रोसेस आहे, ह्याच प्रोसेसमध्ये मला अजून इम्प्रुव्हमेंट करायची आहे. प्रोसेस काय होती? प्रोसेस हीच आहे, मला वीकली जेवणाचा टाइम टेबल बनवायचाच आहे. हीच प्रोसेस आहे फक्त, ह्याच्यात चेंज नका करू. ह्याच्यात बनवण्यात 3 टप्पे होते. चॅट जीपीटी कडे जा, काहीतरी वाक्य टाईप करून तो टेबल जनरेट करा. दुसरी स्टेप, त्या टेबलला कॉपी करा आणि गुगल शीटमध्ये पेस्ट करा. तिसरी स्टेप, त्याला फॉर्मॅटिंग करा. आणि चौथी स्टेप, फॉर्मॅटिंग केल्याच्या नंतर डाउनलोड करून प्रिंट करून आईला द्या. त्याच्यात अजून तुम्हाला कुठं असं वाटतंय अशी कोणती स्टेप आहे की जिथं अजून इम्प्रुव्हमेंट होऊ शकते? चॅट जीपीटी पहिल्या ह्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट काय होते का? पहिलेच तुम्ही तर चॅट जीपीटीच वापरतात ना. चॅट जीपीटीच्या मदतीच्या थ्रू तुम्ही सगळं मील प्लॅन बनवतात. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणायला पाहिजे सर सेकंड स्टेप पण ऑटोमॅटिक करा ना, स्वतः कॉपी करून का घेतायत? मॅडम समजलं का नाही समजलं मी काय म्हणतोय? समजलं ना आता? समजलं की स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला असं सांगितलं की त्याला तुकड्यांमध्ये डिवाइड करा. आता माझ्यासारखा जर एआय डेव्हलपर असेल, म्हणजे मला स्वतः जर फीचर बनवता येत आहेत, मला जर स्वतः फीचर बिल्ड करता येतात, तर त्याला मार्केटमध्ये डिमांड आहे. विद्यार्थ्यांना किंवा तुम्हाला किंवा एम्प्लॉयला, फॅकल्टीला किंवा स्टुडंटला डिमांड ह्याच्यामध्ये नाही की तुम्हाला टूल्स
समजतायत, येतायत. तुम्हाला जर फ्रीलान्सिंग जरी करायचंय, काही पण करायचं म्हणजे जगात कोणी हे त्याला फायदा कधी होणार आहे? जर तुम्हाला एआय वापरताना कळल की वेअर इज द स्कोप ऑफ इम्प्रुव्हमेंट. ठीक आहे. आता मला इथं कळालंय की अरे हा सर इथं वर तर आलेलं आहे. एक मिनिट. वर तर आलेलं आहे इथं टेबल फॉर्मॅटमध्ये. आता मी ह्याला म्हणतोय गिव्ह मी इन एक्सेल सिम्पल. हे काहीतरी वेगळं देत आहे. हे बघा इथं डाउनलोडचं डायरेक्ट ऑप्शन आलेलं आहे मला. मी इथं ह्याला डाउनलोड करतोय. ह्याला फ्री व्हर्जनला थोडंसं लिमिटेशन असतं म्हणून हे असं देत आहे. बट हे देतं. ठीक आहे. म्हणजे आता कदाचित मी जास्त ह्याचे रिसोर्सेस यूज केलेत म्हणून. ठीक आहे. मी तुम्हाला एक कालचं उदाहरण देतो. मी काल एक जनरेट केलेलं आहे बघा. ठीक आहे. मी काय केलं, अच्छा ठीक आहे चला, आता हे फ्री व्हर्जन जास्त वापरल्यामुळं हे असं झालेलं. पण तुम्हाला कळालं ना, तुम्हाला एक गोष्ट तर कळाली ना, डाउनलोडचं बटन तर दिसतंय ना तुम्हाला. हे तुम्ही स्वतः ट्राय करू शकता आणि मला सांगू शकता हो सर डाउनलोड होत आहे. मी दाखवण्याची गरजच नाही. म्हणजे काय सर, एक खूप सिंपल गोष्ट झालेली आहे की आपण चॅट जीपीटीच्या थ्रू जे बनवायलो, आपल्याला असं वाटू लागलं आतापर्यंत चॅट जीपीटीला बनवा, कॉपी करा, पेस्ट करा, चॅट जीपीटी बनवा, कॉपी करा, पेस्ट करा. जनरेटिव्ह एआय आपण टेक्स्टसाठी वापरतो खरं, पण आपण ती वापरताना स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे, अजून काय आपण ऑटोमॅटिक करू शकतो, अजून काय ऑटोमॅटिक करू शकतो. कॉपी पेस्टची प्रक्रिया मी ऑटोमॅटिक केली. अजून एक ह्याच्यामध्ये स्टेप ऑटोमॅटिक होऊ शकते. कोणती? थर्ड स्टेप काय होती? फॉर्मॅटिंग करा. सर तुम्ही जे फॉर्मॅटिंग केलंय ना, हे चला सगळ्यांना सुंदर नाही वाटणार, पण चला ठीकठाक ऍस्थेटिक आहे ना. दिस इज हॅव्हिंग ऍस्थेटिक लुक. ऍस्थेटिक म्हणजे जी तुम्हाला प्रिंट केल्याच्या नंतर वाटेल की हा दिस इज अ वीकली प्लॅन. खराब तर नाही वाटत ना. आता प्रिंट करून तुम्ही जर मस्त टेबलवर, तुमच्या डायनिंग टेबलवर किंवा कुठेतरी चिटकवला, या आठवड्याचा वीकली प्लॅन झालाय, असं मंथली करून टाका वाटल्यास. ठीक आहे. पण त्याला फॉर्मॅटिंग जर करायची आहे, मी परत फॉर्मॅटिंगवर जर कोणावर डिपेंड आहे किंवा स्वतःवर पण मी फॉर्मॅटिंग करू तर काय होईल? कॉपी पेस्ट केले, चला फॉर्मॅटिंग उद्या करतो मी आई, उद्या करतो मी बाबा, किंवा टीचर मी उद्या करतोय. हे सगळं आलं ना. का करायचंय तुम्हाला सगळं ते? परत तुम्ही स्वतः डोकं लावा आणि काय करा. एक्सेल डाउनलोड झाली, परत एक इनपुट द्या. नो, द एक्सेल इज नॉट इन गुड फॉर्मॅटिंग. गिव्ह मी इन गुड फॉर्मॅटिंग. पण तुम्हाला परत म्हणलंय मी की तुम्ही इनपुट काय देता त्याच्यावर तुम्हाला आउटपुट येतं. तर तुम्ही एक्सेलचं फॉर्मॅटिंग कसं तुम्हाला अपेक्षित आहे ते सगळं टाईप केलं पाहिजे. हेडर, गिव्ह मी हेडर्स बोल्ड, गिव्ह मी हेडर्स इन कलर फॉर्मॅट, कलरही सांगा त्याला. गिव्ह मी इन हेडर्स इन येलो फॉर्मॅट, गिव्ह ऑल बॉर्डर्स, गिव्ह द टेबल इन ऑल बॉर्डर फॉर्मॅट. ठीक आहे. अशा सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. तर टेक्स्ट जनरेशन मध्ये आपण सुरुवात केलेली आहे आणि एवढंच सध्या तुमच्यासाठी बेसिक सफिशियंट आहे. आता तुम्हाला कळालंय का नाही कळालंय किंवा काय डाऊट आहेत ते सांगा, त्याच्यानुसार आपण डाऊट्स घेऊ शकतो. अनिता मॅडम पण जॉईन झालेले दिसतात. इफ एनीवन हॅव्हिंग एनी डाऊट यू कॅन आस्क मी प्लीज.